सध्या अमेरिकेमध्ये भारतीय लोकांना हाकलून देतात का? भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या टेरिफ युद्ध बऱ्यापैकी जोरात चालू आहे. तर ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट काही आपल्याला काही परिणाम जाणवला आहे. याचा सध्या परिस्थितीमध्ये किती धोका आहे असं वाटतं? अमेरिका असा देश आहे, तुमच्या कुठे समाजात तुम्ही आहे, जाती धर्म प्रांत जे काही तुमचं असेल तर ते आम्ही वर्गवून तुम्ही तुमच्या फक्त प्युअर क्रेडिटवर तुमच्या टॅलेंटवर ते आम्ही तुम्हाला इथं मोका देऊ, इथं या, भविष्य घडवा, दुनिया चांगली करा. हा जो प्लॅटफॉर्म अमेरिकेने दिलेला आहे त्याचा बिग हार्टेडनेस आहे त्यांचा. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर घाबरायचं काय? कोविड नंतर अमेरिका अजूनही फुल फोर्समध्ये स्विंगमध्ये आलेलं नाही आहे मागे. तुम्ही तिथं जाऊन जर तुम्ही तिथल्या समाजामध्ये जाऊन तिथे तुम्ही हातभार लावताय, अजून व्हॅल्यू ॲड करताय, तर तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. 12वीला चांगले मार्क, मग काय इंजिनिअरिंगला ॲडमिशन, मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, मग MS केलं, मग सेटल झालं तिकडं. हे म्हणजे समाजाचे सगळे पॅरामीटर्स आहेत, टिक मार्क्स वगैरे सगळे. किंवा त्याला भेडचाल म्हणतात, तसंही म्हणता येईल मला. ते फॉलो करत गेलो. फक्त माझ्या मनामध्ये फक्त एकच अशी कल्पना आली होती की मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या जेव्हा फायनल इयरला होतो, दुर्दैवाने तेव्हा रिसेशन होतं, चांगले मार्क असताना सुद्धा एकही कंपनी आली नाही कॅम्पस इंटरव्ह्यूला आमच्याकडे. MIT कॉलेज हे खूप नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे पुण्यात, MIT इंजिनिअरिंग कॉलेज. खूप लहान मुलगा असतो, तो काय बघतो पहिल्यांदा, त्याला कळत नाही काय व्हावं. तो आपल्या मास्तरांकडे बघतो, त्याला असं टीचर व्हावं आपण म्हणतो. त्या दिवशी क्रिकेट बघतो, स्टेडियम तसा गाजावाजा बघतो सगळं, ते क्रिकेटर व्हावं त्याला असं वाटायचं. कधी कुणाचा आवाज चांगला असतो, कधी कुणाला ऍक्टिंग चांगली जमते, मग तो मी काय कलाकार होऊ का, हे होऊ का, MSc कॉम्प्युटर किंवा BE सिव्हिल करावं अशी चॉईस असेल तर काय घ्यावं. सगळे बॉल मारतो तो नाही, त्याला माहिती की कुठला बॉल मारायचा नाही हे ज्याला कळतं तो चांगला बॅट्समन. किंवा एखादा बोलणार असतो, शहाणपण कशाला म्हणतात, काय बोलायचं नाही हे जेव्हा कळतं तेव्हा तो चतुर बोलणारा होतो. वाचाल सलीम जावेदची जी जोडी आहे, सलीम साहेब, त्यांचं एक भाषण ऐकलं. ते म्हटलं होतं एकदा की म्हणे मला वाचनाची एवढी आवड होती की मी कागदात म्हणजे पाव बांधून आणायचो त्या पेपरामध्ये, मी ते पेपरही वाचायचो मी ते. तर जितकं तुमचं नॉलेज वाढेल, जितकं तुम्ही वाचताल तितकं तुमचं नॉलेज वाढेल. आणि तुम्ही नॉलेज वाढून तुम्ही दुनियाचं कल्याण करताल ते करताल, दूरची गोष्ट. स्वतः जरी कल्याण झालं 5% तरी सुद्धा पहिल्या दिवसापासून अभ्यास नसतो. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला कुठले प्रिपरेशन करायचं ना, कुठलाही जो ग्रेट माणूस असतो ना, तो लास्ट मोमेंटला प्रिपेअर नाही करतो, पहिल्या दिवसापासून प्रिपेअर करतो. थिअरीची वर्ड लिस्ट हे मी वापरलं होतं ट्रिक. त्यामुळे तुम्हाला सांगतो की आता आपण इंजिनिअरिंगच्या तुम्ही स्कोर वगैरे केले, तर आता इंजिनिअरिंगचा स्कोर पण खूप महत्त्वाचा आहे. युनिव्हर्सिटीमध्ये तिकडे पाहता तुम्ही काय केलं इंजिनिअरिंगला, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट तुम्ही काय करताय तुम्ही हे तिथं मेजॉरिटी युनिव्हर्सिटीज तिकडे पाहता. स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केला होता. वॉल्टर आयझॅक्सनची त्यांची पुस्तक आहे त्यांचं, त्याच्यामध्ये ते स्टीव्ह जॉब्स जेव्हा इंडियामध्ये आले तेव्हा ते म्हटले की इथं त्यांना गावागावामध्ये इतकं टॅलेंट दिसेल, त्यांना क्रिटिकल थिंकिंग खूप चांगले लोक आहेत. आपण मार्कमध्ये खातो सगळे इंडियन लोक इंग्लिशमध्ये. तर 2 गोष्टी त्यावेळी GREची 3700 शब्द असायचे. तर तुम्ही त्या मॅथ्स करा आणि तुम्हाला रोज किती शब्द करावे लागतात. कठीण नाही, म्हणजे माझी मैत्रीण नाही येते कुठेतरी म्हणजे, आणि मला कुठे वाचनामध्ये ह्याच्यामध्ये आलं. तर त्या मुलीने काय केलं, बेंजामिन फ्रँकलिन होता, तर त्याने बेंजामिन फ्रँकलिनचं खूप छान पुस्तक आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ बेंजामिन फ्रँकलिन. ते नक्की वाचा, मी आवर्जून वाचा, सर्वांना सांगेन. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात. बेंजामिन फ्रँकलिन म्हणजे तेच जे ते $100 नोटीवर असतात, ते अमेरिकेचे US डॉलर असतात ते बेंजामिन फ्रँकलिन. तर ते काय म्हटले होते की त्यांनी काय केलं, लगेच बंद, उद्यापासून डाएटवर नाही गेले ते. मी थोडं शहाणा माणूस असतो, हा दुसऱ्याच्या चुकांमधनं शिकतो, म्हणजे आपल्यासारखे तुमच्यासारखे पॉडकास्ट बघून. आणि जो मूर्ख माणूस असतो तो कधीच त्याला शिकायची गरज नसते, कारण त्याला वाटतं मला सगळे. किंवा असे प्लॅटफॉर्म तुम्ही पाहत जा. तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जर कोणाला काही अडचण असेल, मला ईमेल करा, आपण तो प्लॅटफॉर्म डेव्हलप करू, जेणेकरून लोकांना याचं गायडन्स मिळेल. नुसतंच ह्याचं पण नाही, मी तर काय म्हणतो, ह्या प्लॅटफॉर्मद्वारे काही गावाकडची आलेली मुलं असतात, ते शहरामध्ये त्यांना अडचणी येतात, तर त्यांना काहीतरी थोडं गायडन्स लागेल. तर हा प्लॅटफॉर्म ते हे नक्की. अमेरिकेला जाण्याकरता जर कुठली जर युनिव्हर्सिटी असेल त्याची फी कमी असेल, कम्युनिटी कॉलेजेस खास करून, स्टेट कॉलेजेस, कॅलिफोर्निया स्टेटचे काही युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत तिथे, तर त्या विद्यापीठांमध्ये त्यांना नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? मस्त ना? असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या नॉलेजमध्ये अजून भर घालण्यासाठी आज आपल्याकडे एक नवीन विषय मी घेऊन येत आहे. विषय आहे अमेरिका. आजकाल आपण बऱ्याचशा बातम्या वाचतो अमेरिकेबद्दल. इथली परिस्थिती पाहता भविष्यात आपण जावे का, की अमेरिकेमध्ये हायर एज्युकेशन घ्यावे का, आणि ट्रेड वॉर बद्दल तर अनेक लोक डिस्कशन करताना आपल्याला दिसतात. परंतु ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे तिथे हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री अमित अरविंद नाईक,
सर नमस्ते. तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सरांचा एक अल्पपरिचय तुम्हाला करून देतो मित्रांनो. सर गेले 25 वर्ष तिथे स्थायिक आहेत आणि त्यांनी तिथल्या डायल-अप ते इथरनेटपर्यंतचा हा जो प्रवास आहे अमेरिकेमध्ये त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांनी अनेक प्रथितयश मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावरती काम केलेलं आहे आणि सध्या ते एक एरोस्पेस एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये ॲनालिटिक डिपार्टमेंटचे हेड म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पुण्यामध्ये असताना त्यांनी इंजिनिअरिंग केलं MIT कॉलेजमधून आणि अतिशय चांगल्या मार्काने त्यांनी ते पास केलं आणि नंतर MS करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले होते. सर, आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. पहिला आणि डायरेक्ट प्रश्न असा मी विचारावा असं मला वाटतं की सध्या अमेरिकेमध्ये भारतीय लोकांना हाकलून देतात का? छान प्रश्न विचारला तुम्ही मला. बट या अगोदर मी फक्त एक तुमचं कौतुक करतो की तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म उभा केला आहे, हा सर्वसामान्यांचा प्लॅटफॉर्म, सर्वसामान्यांसाठीचा प्लॅटफॉर्म असा तुम्ही जो करून दिला आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का नॉर्मली शाहरुख खान असेल किंवा कोणी नोरा फतेही असेल, त्यांचे चांगले चांगले चेहरे बघण्याऐवजी तुम्ही आज माझा चेहरा त्यांच्यासमोर आणला आहे, तर त्याच्याकरता मी तुमचे आभार मानतो. आणि जसं पुलं म्हणतात की ह्या जगामध्ये काय म्हटलं त्यापेक्षा कुणी म्हटलं आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. पण हा प्लॅटफॉर्म त्याच्या उलट कुणी काय म्हटलं त्यापेक्षा काय म्हटलं आहे हे जाणून घेण्याकरता लोकांच्या समोर जी रिअल सिच्युएशन आहे, सर्वसामान्यांची व्यथा तुम्ही सर्वांसमोर मांडता, हे या प्लॅटफॉर्मची खासियत आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला आज इथं बोलवलं, आमंत्रित केलं तुम्ही, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि तुमच्या या माध्यमातून अनेक अशी जी लोक आहेत, कुठे खेडोपाडी बसलेली, कुठे अमेरिकेत असलेली, कुठल्याही जगाच्या पाठीवर असलेली लोक जे वेगवेगळ्या चिंता विवंचनेत असतील, तर हा प्लॅटफॉर्म त्यांच्याकरता खूप मोठी उपलब्धी व्हावी. कारण का जगात प्रत्येक जणाला शाहरुख खानचा प्रश्न आणि नोरा फतेहीचा प्रश्न, हा सरांचा प्रश्न तो नाही आहे. मला जे पडलेले प्रश्न आहेत किंवा तिकडच्या सर्वसामान्यांना पडणारे जे प्रश्न आहेत किंवा एक जो सामान्य जो मुलगा जो आज कुठून इंजिनिअरिंग करतोय त्याला पडणारे प्रश्न आणि मला पडणारे प्रश्न सेम आहेत. किंबहुना काळाच्या म्हणजे विथ लॅप्स ऑफ द टाईम प्रश्न एखाद वेळी प्रश्न चेंज होतील, प्रश्न स्वरूप चेंज होईल, पण उत्तर तुझी सोल्युशन बहुधा सेमच राहील, उत्तरांचा अप्रोच. तर हा सगळा प्लॅटफॉर्म तुम्ही लोकांना उपलब्ध केला, त्यामुळे तुमचं खरंच मनापासून खूप खूप कौतुक. मी तुमच्या या प्लॅटफॉर्मचा खूप मोठा फॅन आहे. अत्यंत सुरेख छान असे व्हिडिओ तुम्ही लोकांसमोर आणलेत आणि मी आज माझा चिमुकला प्रयत्न करीन की माझ्यातर्फे सुद्धा ह्या तुमच्या मोठ्या कार्यभाराला एक छोटा हातभार जरी लागला, मिलियन डीड्स असं समजेल माझ्याकडनं मी की खूप मोठा हातभार लागेल माझ्याकडनं. तर आता प्रश्नावर येऊ मेन की तुम्ही अमेरिकेत हाकलून देताय का? नाही, अजून तरी तशी वेळ आलेली नाहीये. मी सुट्टीला आलो इकडे आणि ज्यांनी मला कोणी बघितलं सगळ्यांनी मला तेच विचारलं पाहिजे, अच्छा तू अमेरिकेत हाकलून दिलं का तुला, म्हणे गेला जॉब म्हणून आला तू, असं लोकांनी मला विचारलं. त्यांचं विचारणं चूक नाही, ओके. कारण का आपण बातम्यांमध्ये ऐकतो, आपण सोशल मीडिया म्हणजे चांगलं वाईट दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये, हे ऐकून लोक त्यांचं इम्प्रेशन बनवतात. तर मी सुट्टीवर आलेलो आहे, ही गोष्ट अजून हाकलून दिलं नाही त्यांनी. सुदैवाने अमेरिका असा देश आहे जगाच्या पाठीवरती की त्या देशाने सांगितलं वा की तुमच्या देशामध्ये तुमच्या कुठे समाजात तुम्ही आहे, जाती धर्म प्रांत जे काय तुमचं असेल तर ते आम्ही वर्गवून तुम्ही तुमच्या फक्त प्युअर क्रेडिटवर, तुमच्या टॅलेंटवर ते आम्ही तुम्हाला इथं मोका देऊ, इथं या, तुमचं भविष्य घडवा, दुनिया चांगली करा. हा जो प्लॅटफॉर्म अमेरिकेने दिलेला आहे त्यांच्या मोठ्या मनाची, त्यांची म्हणजे त्यांचा बिग हार्टेडनेस आहे त्यांचा, ओके. तर हे त्यांचं खरंच कौतुक आहे. तर त्यातला मी एक लाभार्थी आहे आणि त्यांनी मला तिथं संधी दिली. आणि आपण असं म्हणू नये लोकांनी की म्हणजे त्यांनी अमेरिकेत नोकरी दिलीच पाहिजे मला किंवा त्यांनी माझा जन्मसिद्ध अधिकार, असं नाही. त्यांचा देश आहे, तुम्ही तिथे जावा, त्यांचे एज्युकेशन घ्या, तिथल्या समाजामध्ये जाऊन त्या समाजाला जर तुम्ही बेटर करा, जे सगळे भारतीय लोक करतायत तिथे राहणारे, तर तसं तुम्ही जर केलं तर कोणी हाकलून देणार नाही. आणि तो देश त्यांच्या कायद्याप्रमाणे चालतो, त्यांच्याप्रमाणे चालतो. आपण त्यांच्या जर कार्यपद्धतीमध्ये आपण बसलो, इफ वी अबाइड बाय द लॉज, तर त्यात काहीच गत्यंतर नाही आहे. घरात आलेला पाहुणा तो तुमचं डोकं खात असेल, ओके, तुम्ही त्याला ठेवताल का तिथे, तशी गोष्ट आहे ती. त्यामुळे तुम्ही तिथं जा आणि त्याला समाजाला ते अजून कधी हातभार लावा. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही इंडियन म्हणून काय करू शकता, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या तिथं तुम्ही जर गट बनवला, तिकडे असं जाऊन ग्रुप बनवला तुम्ही आणि तिकडे तुम्ही योग सुरू केला तुमच्या ऑफिसामध्ये, 10 मिनिटं योगाचं,
काही नाही, फक्त सूर्यनमस्कार जरी मारले तरी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही आपल्या इंडियाची भेट आहे त्यांच्या सर्वांकरता. तर असं तुम्ही जर करत राहिले तर कोणीही तुम्हाला हाकलून देणार नाही. आणि शेवटचं गोष्ट, हाकलून दिलंच तुम्हाला तर भारतामध्ये काही वाईट नाही आहे. इथं सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत आजकाल. म्हणजे आता साधं बघा, आता आपण ह्या स्टुडिओमध्ये इथे बसलेलो आहोत, तर इथं हे जे लाईटमॅन आहे ह्यांचं पण करिअर आहे, ह्यांना सुद्धा चांगला स्कोप आहे. हा यूट्यूबचा पॉडकास्ट किती मोठं साधन आहे, किती मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं काहीही चिंता नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, कर्त्याला भय कसलं, माझे वडील म्हणतात तसं आहे. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर घाबरायचं काय, हाकलून दिलं टेन्शन नाही. आपण तिकडं आमंत्रणाने गेलेलो नव्हतो, आपण तिथं गेलो, त्यांनी आमंत्रण देऊन त्यांनी थांबवलं, त्यांचं काम संपलं, त्यांना गरज नसेल आपले परत यावं. तर अशी म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तिकडची. वा वा, पण खूप सुंदर, सुरेख आणि सामान्य माणसाला समजेल अशा सुंदर भाषेत तुम्ही हे उल्लेख केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. पुढचा प्रश्न म्हणजे माझा असा आहे की आपण इंजिनिअरिंग MIT कॉलेजमध्ये कोथरूडच्या आपण पूर्ण केलं, अगदी खूप चांगल्या मार्कांनी केलं. त्यानंतर तुम्ही MS करायला अमेरिकेला गेलात आणि MS केल्यानंतर आपण जॉबसुद्धा शोधलात आणि आता तिथे ग्रीन कार्ड होल्डरसुद्धा झालेले आहेत. तर हा आपण एक फ्लो चार्ट आपण फॉलो करूया. आपले जे काही आता विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, ज्यांना कुतूहल आहे अमेरिकेमध्ये जाऊन सेट होण्याचं, जॉब करण्याचं, नोकरी करण्याचं, ह्यांच्यासाठी आपण गायडन्स म्हणून आपण कशी सुरुवात करू शकतो? आता गायडन्स करणारे मी काय मोठा काय थोर माणूस नाही, काही मोठं काही संशोधन केलेलं नाही आहे मी काही. हा पण माझा जो काही छोटा मोठा अनुभव तुम्हाला मी सांगू इच्छितो. पण त्या अगोदर पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळू. एक गोष्ट त्यातमध्ये म्हणजे अशी की हाकलून दिलं का अमेरिकेतनं, लिटरली म्हणजे सगळ्या लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे. तर एक सांगतो, अमेरिकेतली ग्राउंड सिच्युएशन तुम्हाला सांगतो काय आहे. कोविड नंतर माझ्या मताने मला काय त्याचा बोध म्हणजे व्हॉट आय इंटरप्रिटेड आउट ऑफ इट, की कोविड नंतर अमेरिका अजूनही फुल फोर्समध्ये स्विंगमध्ये आलेलं नाही आहे मागे. ओके, त्यामुळे तिथं असं आहे की तिथे जॉब म्हणावं तसं म्हणायला गेलं तर अनएम्प्लॉयमेंट रेट वगैरे सुद्धा थोडा अजून कंट्रोलमध्ये आलेला नाही आहे तिथे. तर अशा स्थितीमध्ये नोकऱ्यांचा अभाव, इन्फ्लेशन वगैरे सगळ्या गोष्टी तिथं वाढत गेल्या थोड्या या गोष्टीमुळे. तर साधारणतः तरी तिथे सध्या नोकरीचा अभाव आहे. त्यामुळं तिथं जे राहणारे जे लोक आहेत प्रथम त्यांना पहिलं प्राधान्य मिळतं. म्हणजे साधारणतः आपल्या पुणेरी भाषेत सांगायचं झालं तुम्हाला तर, तुमच्या जर घरात 2च वडे बनवलेत तुम्ही, आता तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना देणार ना पहिले, मग तुम्ही शेजारच्यांना देणार, मग तुम्ही बाहेरच्या कंपाऊंडमध्ये बाहेर राहिलेलं उभ्या माणसाला जो वाचतो तुमचा जो कोणी असेल घराबाहेर उभे राहिलेला त्याला तुम्ही देणार ना. तशी तिकडची पद्धत आहे. तर कोविडमुळे स्लोडाऊन असल्यामुळे रिकवर होते देश आणि तिथली जी प्रशंसा सगळी आहे ते दिवसरात्र प्रयत्न करतायत. कुठलाही राज्यकर्ता असेल आणि तिथला काही इथला काही कुठलाही असं यायला प्रयत्न नाही करत की वाटत लावतो तुम्ही देशाची, असं कोणी करत नाही. प्रत्येकाची इच्छा असते, त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात, पण प्रत्येकाची इच्छा असते की इकॉनॉमी चांगली व्हावी, रोजगार मिळावा लोकांना, घर आपली फॅमिली आहे. असं म्हणतात ना अमेरिकेमध्ये, दे नीड टू गेट द फूड ऑन द टेबल. तर तशा पद्धतीने प्रयत्न करतायत. काही बरोबर असतील काही नसतील, पण ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात. त्या नोकऱ्यांचा अभाव असल्यामुळे, इकॉनॉमी थोडी स्लो डाऊन असल्यामुळे, नोकऱ्यांचा अभाव, त्याच्यामुळे मग कसं आहे की मग बाहेरनं जी लोक बोलवतात, ओके, त्याची थोडीशी गरज सध्या कमी आहे. पण मला पूर्ण खात्री आहे अमेरिका जागतिक महासत्ता आहे, खूप चांगला देश आहे अजूनही म्हणजे जाण्याकरता. म्हणजे अत्यंत सगळ्या लोकांना तिथे ते वेलकम आहे. एखाद दुसरे अनुभव इकडे होत असतील, पण अगेन मी परत तेच म्हणतो, तुम्ही तिथं जाऊन जर तुम्ही तिथल्या समाजामध्ये जाऊन तिथे तुम्ही हातभार लावताय, अजून व्हॅल्यू ॲड करताय, तर तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. तर असं नसल्यामुळे, जॉबच्या इथं अभाव असल्यामुळे तिथे थोडं जरा एक इकॉनॉमी सुधारली. पण आणि आय नो अमेरिकात मी तिकडचं .comचा तो हे पाहिलं आहे, नंतर 2008चा मी तो रिसेशन पाहिलं आहे मी. पण प्रत्येक वेळेला बघितलं की रिझिलियंट आहे अमेरिका. म्हणजे प्रत्येक वेळी ते बाउन्स बॅक करतात ते. आणि विदिन 1 year ऑर सो मला पूर्ण खात्री आहे तिकडचं प्रशासन, सगळेजण लोक, इकॉनॉमी चांगली होईल आणि पुन्हा सगळंच पहिल्यासारखं चांगलं होईल. त्यामुळे आत्ता तरी हाकलून देत नाही आहेत ते लोक कोणाला. पुन्हा एकदा तिथं जर तुम्हाला नोकरीची तिकडे गरज नाही आहे तर त्यांना गरज नाही आहे तुमची, तर तुम्ही परत या. गरज लागली तर परत जावा तुम्ही. असं आहे. ठीक आहे, आता आपण तुमच्या प्रश्नाकडे वळू. प्रवास, इंजिनिअरिंगचा प्रवास. मला आठवतं, मी मजेचा भाग सांगतो की लहान असताना प्रत्येकाला वाटायचं की आपण कसं, म्हणजे एक लहान मुलगा असतो तो काय बघतो पहिल्यांदा, त्याला कळत नाही काय व्हावं. तो आपल्या मास्तरांकडे बघतो, त्याला असं वाटतं टीचर व्हावं आपण. म्हणतो त्या दिवशी क्रिकेट बघतो
आणि एवढं स्टेडियम त्याचा गाजावाजा बघतो सगळं ते वाटतं क्रिकेटर होतं असं वाटायचं. कधी कोणाचा आवाज चांगला असतो, कधी कोणाला ॲक्टिंग चांगली जमते, मग तो वाटतं मी काय कलाकार होऊ का हे होऊ का. पण त्या सगळ्या गोष्टी ते मग कधी मग वाटेल ते लोकांचे मोठे मोठे ड्रीम्स असतात की वा मी बिल्डिंग विकत घेईल, मी ते विकत घेईल. म्हणजे माणसाला कळायला लागतं वस्तुस्थिती काय, मग त्याचे तो ड्रीम्स असतात तो ते कॉन्सॉलिडेट करायला लागतो. म्हणजे ते म्हणजे त्याला कळत की हे प्रॅक्टिकली काय अचिवेबल आहे त्याला. सिमिलरली मला आठवतं गमतीचा भाग आहे हा की एक कोणीतरी आमच्या एक फॅमिली फ्रेंड कोणतरी अमेरिकेवरून आलेले होते आणि अख्खे लोक त्यांच्या मागे एकदम त्यांच्या मागे नुसते मागे पुढे त्यांच्या मागे. आणि मी म्हणलं अरे यार की जबरदस्त म्हणलं. आणि आपण हॉलिवूड पिक्चर बघतच असतो की अमेरिकेला गेल्यावर काय म्हणजे बाबा एवढा मान सन्मान आणि तुम्हाला पैसा तिकडे मिळतो एवढं सुंदर घरं गाड्या वगैरे, तो माझा समज होता. आणि तोपर्यंत अशा काही सिरियल आलेल्या नव्हत्या जेणेकरून फॉरेनमध्ये गेलेला मुलगा फसवतो बिसवतो, तो पण इतकं प्रिडॉमिनंट नव्हतं. त्यामुळे अरे आपल्याला चांगली पोरगी पण मिळेल वगैरे असं म्हणजे एका दगडात 3 पक्षी पडतील अशा भावनेनं मी तिथं गेलो. आणि ते मोस्टली ते क्रेज होतं ते ओके की हा गेला तो गेला तो गेला. आणि समाजाच्या पॅरामीटरमध्ये तुम्ही पाहिलं व काय की 12वीला चांगले मार्क, मग काय इंजिनिअरिंगला ॲडमिशन, मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, मग MS केलं, मग सेटल झाला तिकडं. हे म्हणजे समाजाचे सगळे पॅरामीटर्स आहेत, टिक मार्क्स वगैरे सगळे. तर हिंदीमध्ये त्याला भेडचाल म्हणतात, तर तसंही म्हणता येईल मला. तर मी ते फॉलो करत गेलो. फक्त माझ्या मनामध्ये फक्त एकच अशी कल्पना आली होती की मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या जेव्हा फायनल इयरला होतो, दुर्दैवाने तेव्हा रिसेशन होतं, चांगले मार्क असताना सुद्धा एकही कंपनी आली नाही कॅम्पस इंटरव्ह्यूला आमच्याकडे. MIT कॉलेज हे खूप नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे पुण्यातलं, MIT इंजिनिअरिंग कॉलेज कोथरूडचं. झालं काय की म्हणता माझी इच्छा होती की आपण क्लासेस सुरू करावेत का. मला शिकवायची खूप आवड आहे. आणि असं आहे की आमच्या घरामध्ये माझी आजी शिक्षिका होती, माझ्या वडिलांची पहिली जी त्यांची इन्कम होती ती म्हणजे शिक्षक म्हणून आली होती. माझ्या चुलत्यांचे आय थिंक तुमचा पण तोच अनुभव आहे तुमचा सुद्धा. तर कुठेतरी आपल्या जेनेटिक्समध्ये कुठेतरी ते आहे ते शिकवण्याचं कुठेतरी ते शिक्षणाचं शिक्षक म्हणून. तर ती एक माझी इच्छा होती. पण त्यावेळी मला व्हिसा मिळाला आणि मग मी अमेरिकेला गेलो. तर त्याच्या अगोदरचा प्रवास असा होता की इंजिनिअरिंगचा. सुदैवाने मला फर्स्ट शॉटमध्ये इंजिनिअरिंगला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. त्यावेळी म्हणजे काय इट वॉज लाईक द आयसिंग ऑन द केक होतं ते. म्हणजे आता सॉरी मराठी शब्दामध्ये मला नीट सांगता येणार नाही, पण काय म्हणतात की सगळ्यात बेस्ट चॉईस ते होतं. तुम्हाला सगळ्यात चांगलं ऑप्शन मिळालं. पण त्याच्यानंतर काही लोकांना असाही प्रश्न सांगू इच्छितो इथे की काही लोकांना म्हणजे सिव्हिल ॲडमिशन मिळालं, एकाला MCSला मिळालं, मग काय घ्यावं बरं, तो प्रश्न तुम्हाला अगोदर सांगतो. MSc करावं का BSc करावं, इंजिनिअरिंग करावं. हा इंजिनिअरिंग करावं का BSc कॉम्प्युटर सायन्स करावं वगैरे. कारण का काय झालं होतं त्यावेळी की नंतर तर इंजिनिअरिंगला एवढा तो वाटेल तो म्हणजे पसारा होता अभ्यासाचा वगैरे सुद्धा. कधी कधी असं वाटत होतं की अरे हे मी काय शिकतोय ते अप्लाइड मेकॅनिक्स किंवा दुसरे कुठले इंजिनिअरिंग सब्जेक्ट असतील तर MSc कॉम्प्युटर किंवा BE सिव्हिल करावं का अशी चॉईस असेल तर काय घ्यावं. तर तुमच्या कशामध्ये आवड आहे तुमची, तुम्हाला सिव्हिलची आवड आहे तर सिव्हिलला जावा. दुसरी गोष्ट की जर तुमचा बिझनेस असेल कुठला तरी ओके, तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल तर नक्की जावा ना सिव्हिलमध्ये किंवा आर्किटेक्टमध्ये जावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नवीन टेक्नॉलॉजी तिकडून शिकून तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. करेक्ट. त्याच्यामध्ये पण हां तुम्हाला जर सॉरी टू से दॅट पण IT फील्ड तसं इझी आहे जायला कोणाला शिकायला. आता डॉक्टरच्या फील्डमध्ये असं नाही की नुसतं ओके मी घशाचं ऑपरेशन शिकतो आणि दुसऱ्याचा डॉक्टर बनतो, तसं नाही. IT मध्ये काय की खूप व्हास्ट आहे IT फील्ड. त्यामध्ये कुठलं तुम्ही एक टूल शिकू शकता आणि त्यामध्ये तुम्ही मस्तपैकी लिव्हिंग करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला जर इझी पाहिजे असेल काही क्विक थ्रू तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स BSc कॉम्प्युटर सायन्सला घ्या. हा पण तुम्हाला जर अगदीच एकदम फंडामेंटल्स तुम्हाला करायचे असतील क्लिअर असे एकदम असते तर मग तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगला तुम्ही ऑप्ट करा. दुसरी गोष्ट अशी आहे की इंजिनिअरिंगचा अभ्यास जो आहे की तो थोडा वेगळा असतो. आता झालं काय की 12वी नंतर एकदमच आपले क्रिकेटर इकडे असतात, आपल्याकडे सेंचुरी मारतात, पण ते इंग्लंडला गेले तिकडे की एकदम तो बॉल स्विंग होताना कळत नाही, अरे मग आपण लगेच बोलायला लागतो काय खेळता येत नाही याला. तर इश्यू असा आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्ट वेगळी असते, अडॅप्टेबिलिटी तुम्हाला करावी लागते चेंज. तर मी पहिल्यांदा इंजिनिअरिंगला गेलो तर मला डिफिकल्ट झालं थोडं स्टार्टला की मला कळलं नाही की मी कसा माझा अभ्यास करू. कारण का मी जे अभ्यास करायचो ते मला कळायला कठीण व्हायचं आणि पेपरात कधी वेगळंच यायचं आणि रिझल्ट कधी भलतेच असायचे माझे. पण नंतर त्यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट सॉस तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगच्या स्कोरिंगचं. ओके, एक अटीवरच सांगतो. ओके, सबस्क्राईब करणार तुमचे लोक तुमचा चॅनल तरच सांगतो. ओके, आय स्पिल द बीन्स. इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हणजे काय आहे की कुठला तुमचा सब्जेक्ट असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल
लेट्स ॲज्युम तुम्ही, मला अजून आठवतं टॅनेनबाउमचं पुस्तक होतं कम्प्युटर नेटवर्कमध्ये, त्याच्यामध्ये एक विषय होता पिगी बॅकिंग. ते एक पुस्तक होतं, ते प्रिंट म्हणजे काय ते सिलेबसचं बुक कुठे लिहिलं होतं ऑथरने, ते मला कळलं नव्हतं नीट. मग मी ते एक मोठं पुस्तक मागवलं. तर त्या मोठं पुस्तक येण्यालाच 1-2 महिने लागायचे त्यावेळी. ओके. आता तुम्ही चॅटजीपीटीला विचारलं तर चॅटजीपीटी तुम्हाला पटकन एका मिनिटामध्ये तुम्हाला मराठीत समजावून सांगतं तुम्हाला yes, ते. yes, yes, ओके. तर त्यावेळेस ती म्हणजे फॅसिलिटी नव्हती, ती मुभा नव्हती आमच्याकडे ती. तर मग मी ते पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकात मी वाचलं. तर मी काय सांगेन, तुमचे सब्जेक्ट्स घ्या. त्यावेळी पुणे विद्यापीठ सब्जेक्टचे नावं द्यायचं आणि त्या सब्जेक्टची रेफरन्स बुक्स द्यायचे आणि कुठला टॉपिक कुठल्या रेफरन्स बुकमधनं आलेला आहे त्याची पण त्याच्यामध्ये ती लिस्ट असायची ती. येस येस येस. मग काय करा, त्याचे तुम्ही रेफरन्स बुक शोधा. आता चॅटजीपीटीवर तुम्ही विचारू शकता, युट्यूबवर लाखो व्हिडिओ आहेत. तो कॉन्सेप्ट जो आहे तो कॉन्सेप्ट आत्मसात करा. तो काय नक्की तो कॉन्सेप्ट तुमचा तो. फॉर एक्झाम्पल आता अल्बर्ट आईन्स्टाईनचं त्यांचं खूप छान वाक्य आहे की कुठलाही विषय तुम्ही एका 6 वर्षाच्या मुलाला समजावून सांगितला याचा अर्थ तो विषय तुम्हाला कळलाय. तर जेव्हा तुम्ही एखादा विषय तुम्ही शिकताल आणि तुम्ही एखाद्याला छानपैकी त्याच्या भाषेत तुम्ही समजावून सांगताल तेव्हा तो विषय तुम्हाला आत्मसात झालेला आहे. 1. 2. दुसरी गोष्ट काय, ती लिहून ठेवा कुठेतरी. पुस्तकावर मी नोट्स बनवायच्या साईडला लिहून ठेवायचं ते. ओके. त्यामुळे तुम्हाला पटकन रिवाईज करायला तुम्हाला इझी जाईल. दुसरी गोष्ट 15 एक पॉईंट असतील. ओके. तर त्या पॉईंटच्या काहीतरी तुम्ही कोड वर्ड बनवा. ओके. माय फेअर लेडी. ओके. असं काहीतरी एम म्हणजे काय, जे काही तुम्हाला ॲक्रोनिम बनवायचं ते बनवा. असं तुम्ही एक छोटा शॉर्ट फॉर्म बनवा त्याचा, असा छोटा वर्ड्सचा असे, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवता येतील. अशाने मी 16 पॉईंटचे असे मी पॉईंट्स लक्षात ठेवायचो मी असे काहीतरी की माय फेअर लेडी, आय एम द लंडन बस ऑन ब्रिज, असं काहीतरी त्याचे बनवायचो. तर ते मी ट्रिक्स आहेत या मोठमोठ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या कोड वर्ड्समधनं. मग आता महत्त्वाचा पार्ट काय, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला सांगतो, इंटरनल शिक्षकांचा एक्झाम. आता झालेलं काय असतं, काही लोक प्रोफेसर म्हणजे त्याचं लेक्चर अटेंड करत नाही. आता तो प्रोफेसर असतो, तासभर तो ते अभ्यास करून तिथं आलेला असतो. आणि विचार करा, उद्या आपल्या जर पॉडकास्ट आपण तयारी करून आलेलो आहे आणि जर एकच लोकांनीच ऐकलं, आपल्याला वाईट वाटेल ना. वाईट का वाटेल, असं नाही घ्यावं की मला कोणी विचारलं नाही, अरे मी एवढं काय काय चांगलं बोलून गेलो, कोणी ऐकलं नाही. येस. त्या प्राध्यापकाचं त्या प्रोफेसरचं पण तीच इच्छा असते त्याची. कधी कधी त्यांच्या शिकवण्यामध्ये इकडं तिकडं होऊ शकतं, कारण का त्यांना तो विषय समज आहे. म्हणजे हे बघा, शिकणं टॅलेंट असणं आणि शिकवण्या वेगळ्या, 2 वेगळ्या स्किल्स आहेत. तर तिथेही फरक पडू शकतो. पण मी जर तुम्हाला पहिले सांगितलं, तुम्ही जर विषय ऑलरेडी वाचला, चॅटजीपीटीला पटकन विचारला, माझा हा क्लास आहे काय, त्याची मला एक इंट्रोडक्शन दे, तुम्ही ते इंट्रोडक्शन घेऊन तुम्ही क्लासमध्ये बसला तर तुम्हाला तो विषय पटकन कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इंटरनल एक्झाम, तुमचे मार्क टीचर लोकांच्या हातामध्ये असतात. उगाचच तुम्ही काय एकदम क्रांतिकारी बनू नका. हां, तुम्ही पहिल्या बाकावर बसला, तुम्ही नीट ऐकलं तो काही चिडणार नाही. पण तुम्हाला ऐकायचं नसेल तरी जमेल तितका इनोसेंट फेस घेऊन त्या पहिल्या बाकावर बसा. ओके. आणि पुण्यातली चतुर्मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे की अधिवेशनानंतर कुठल्या याच्यानंतर व्याख्यानानंतर मला तुमच्याशी विषयावर बोलायचं आहे, असं काहीतरी त्याशी जाऊन बोला. टायमावर तुम्ही सबमिट करा सगळं, तुम्ही टाईमशीट्स वगैरे, शिक्षकांशी नीट बोला, सगळं तुम्ही नीट ठेवा. तर ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का माझ्या स्वतःच्या अनुभवून तुम्हाला सांगतोय, म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो की इंटरनल तुमचे मार्क्स महत्त्वाचे आहेत. आणि नाव कमिंग टू द मेन थिंग, 2 गोष्टी आहेत. त्यावेळी लेखी एक्झाम्स असायच्या, CET नव्हती. तर मी काय करायचो, 4 मार्काचा प्रश्न असेल तर 4 पॉईंट लिहायचो. एक इंट्रोडक्शन लिहायची एका लाईनची. फॉर एक्झाम्पल की आता सोलर एक्लिप्स म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स टेक, आपण तो छोटा पण एक्झाम्पल घेऊ. सुरुवातीला एक लिहायची, सोलर एक्लिप्स म्हणजे काय असतं, म्हणजे सूर्यग्रहण त्याला म्हणतात. चंद्रामध्ये येतो सूर्याच्या आणि पृथ्वीच्या, असं त्याला ते सूर्यग्रहण त्याला म्हणतात त्याला. आणि बाजूला एक डायग्राम काढा छोटीशी छान, फाटा स्केच तरी पण चालेल. आणि 4 पॉईंट लिहा. मी म्हणलं तुम्हाला तसे 4 मार्काचा प्रश्न, 4 पॉईंट लिहा आणि एक कन्क्लूजन अशी लिहा. आता काही चतुर्मंडळी ते काय करतील, जे चांगले चांगले क्वेश्चन येतील ते पहिले लिहा. आता त्यापेक्षा काही चतुर असेल ते काय करतील, छान जे क्वेश्चन जमतील ते पहिले लिहितील आणि शेवटी लिहितील, मध्ये काहीतरी भरतील थोडासा बोरिंग भुसा, म्हणजे त्याला मास्तरला कळेल स्टोरी. करेक्ट, तसं एक्झॅक्टली तसं काहीतरी करतील ते लोक. तर हा आहे स्कोरिंगचा पॅटर्न. मी असंच करून मी स्कोर केलं होतं. आणि आता CET आले, आता मी तिथे सुद्धा सर्टिफिकेशन्स वगैरे दिले. आता कॉम्प्युटर एक्झामची तुम्हाला एक मजा सांगतो. तुम्हाला कुठल्या कॉम्प्युटर एक्झाम तुम्ही देत असाल, तुम्ही सर्टिफिकेशन्स असतील ऑनलाईन वगैरे, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल की पहिलेच जे असतात ते लोक काय करतात, मुद्दाम तुम्हाला तिथं डिरेल करायचा प्रयत्न करतात. जसं पाकिस्तान पहिलं वकार युनिसचा अटॅक टाकणार, मग वासिम अकरम येणार, मग शोएब अख्तर येणार. मग काय करायचं, यू प्ले थ्रू दॅट ओव्हर्स. प्रश्न समजून घ्या आणि थोडं पुढे चाला, मग थोडं स्लो डाऊन होईल विकेट, मग मारा. तात्पर्य काय,
पहिले 2-3 क्वेश्चन तुम्ही जर जड वाटत असतील पटकन पुढं सारखा मार्क करा ते क्वेश्चन्स, पुढे सोपे क्वेश्चन्स असतात ते सॉल्व्ह करून परत पहिल्या क्वेश्चनला या तुम्ही. येस येस. ओके, हा सिम्पल त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला अगदी. अवघड येतोय बॉल सोडून द्या, पुढचा बॉल बघा तुम्ही, तिकडंच अडून बसू नका. काही लोक एकदम पॅनिक होते, तिकडे 2 मिनिटं गेले, 3 मिनिटं गेले, 5 मिनिटं गेले. ओके, अरे पुढचे क्वेश्चन सोपे आहेत आणि ते मुद्दामून असा पॅटर्न सेट केलेला असतो. मग की पहिले तुम्ही सर्टिफिकेट्समध्ये तुम्ही हे क्वेश्चन पहिले तुम्ही अवघड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. पण कदाचित त्याचा असा परिणाम पण होत असेल की ज्यावेळेस तुम्ही सोपे ज्यावेळेस सॉल्व्ह करता आधी त्यावेळेस तुमचा थोडासा कॉन्फिडन्स पण इन्क्रीज होतो. Correct. आणि मग ज्यावेळेस तुम्ही परत जे तुम्हाला कदाचित ते अडलेले असतात तर तुमचं क्लिक पण होऊन जातं की आता काही आठवतंय का? एक्झॅक्टली, तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये येतात तुम्ही तुमच्या हां. है ना. म्हणजे कसं असतं, कुठलाही बॅट्समॅन येतो खेळायला तर तो काय करतो, स्टार्टला तो पिच बघतो, टर्न होतं हे होतं, तो थांबतो. लक्षात ठेवा, सगळ्या जगातला चांगला बॅट्समन कोणता, तो सगळे बॉल मारतो तो नाही, त्याला माहिती की कुठला बॉल मारायचा नाही हे ज्याला कळतं तो चांगला बॅट्समन. किंवा एखादा बोलणार असतो, शहाणपण कशाला म्हणतात, काय बोलायचं नाही हे जेव्हा कळतं तेव्हा तो चतुर बोलणारा होतो. अशी गोष्ट आहे. त्यामुळं अवघड क्वेश्चन्स डक करा आणि कम बॅक टू देम आणि मग तुम्ही सॉल्व्ह करा. आणि आता इतके प्लॅटफॉर्म्स आहेत शिकण्याकरता वगैरे, बरेचसे प्लॅटफॉर्म तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. चॅट जीपीटीवर तुम्ही सांगता, हे मला तुम्ही मला प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही मला हे करून द्या. त्यामुळे खूप सोपं शिकणं आता. म्हणजे एक्झाम हा एक पार्ट झाला इंजिनिअरिंगचा. करेक्ट. पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला लोकांनी MS साठी जे ड्रीम पाहायचे आहेत correct. तर त्याची तयारी पण इंजिनिअरिंगला असतानाच करणं योग्य आहे का? तो साधारण पिरियड असतो एक्झाम झाल्यानंतरचा आणि मग त्यानंतर खूप इंटेलिजंट क्वेश्चन आहे हा. आता MS ची तयारी जी आहे त्याची परीक्षा GRE TOEFL पूर्वी, आता माहित नाही पॅटर्न चेंज झालाय का नाही, पण आय थिंक त्यावेळी 2400 मार्काची परीक्षा असायची 2400ची आणि 800 मार्क्सचे असे काहीतरी 3 असे काहीतरी सेट्स क्वेश्चन्स असायचे. तर आता जेव्हा मध्ये स्लॉक टाइम तुम्हाला मिळतो, इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास नसतो आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला कुठले प्रिपरेशन करायचं ना, कुठलाही जो ग्रेट माणूस असतो ना तो लास्ट मोमेंटला प्रिपेअर नाही करतो, पहिल्या दिवसापासून प्रिपेअर करतो तो. ओके, लास्ट मोमेंटला प्रिपेअर करणार फक्त पासिंग काय काढतात ते, त्यात काही चित्रमंडळी असतील पण तुम्हाला कोअर कळणार नाही तुम्हाला त्याची मजा. तर काय करा, आता GREची वर्ड लिस्ट हे मी वापरलं होतं ट्रिक, त्यामुळे तुम्हाला सांगतो की आता आपण इंजिनिअरिंगच्या तुम्ही स्कोर वगैरे केले तर आता इंजिनिअरिंगचा स्कोर पण खूप महत्त्वाचा आहे. युनिव्हर्सिटीमध्ये तिकडे पाहता तुम्ही काय केलं इंजिनिअरिंगला, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट तुम्ही काय करताय तुम्ही हे तिथं मेजॉरिटी युनिव्हर्सिटीज तिकडे पाहतात की तुम्हाला जर आर्टिक्युलेट करता आलं तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये, तुमच्या एसे तुम्ही जे कॉलेजला टाकतात त्यामध्ये मी एक ॲप बनवला जेणेकरून एका हॉस्पिटलमध्ये पेशंट शेड्यूलिंग सिस्टम बनवली मी. त्यात ते खूप छान म्हणजे काहीतरी लोकांच्या वापरात आलं. असं काहीतरी तुम्हाला जर करता आलं ना तर त्याचा फायदा पडतो आणि ते ॲप्लिकेशन बनवण्याकरता हे तुमचं नॉलेज कामी पडेल तुम्हाला. तर आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की MS ची तयारीचं सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, बाकीचे 2 जे सेक्शन्स आहेत ॲनालिटिकल म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. आता इंडियन लोक किती स्मार्ट आहेत तुम्हाला माहितीच आहेत कसे, म्हणजे खरे इंजिनियर आहेत ते. स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केला होता. वॉल्टर आयझॅक्सनची त्यांची पुस्तक आहे त्यांचं, त्याच्यामध्ये ते स्टीव्ह जॉब्स जेव्हा इंडियामध्ये आले तेव्हा ते म्हटले की इथं त्यांना गावागावामध्ये इतकं टॅलेंट दिसेल त्यांना. क्रिटिकल थिंकिंग खूप चांगलं आहे लोकांचं. क्रिटिकल म्हणजे काय की आता मला इथून नाशिकला जायचंय तर मी कसा मस्तपैकी कमी पैशात जाऊ मी याच्यामध्ये. आपलं चंद्रयान दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल की ₹7 पर किलोमीटरमध्ये आपण गेले है ना. ते मोदी म्हणतात तसं की सिंगल फेअर अँड डबल रिटर्न तसं. तर त्याला आपण लोक स्मार्ट आहेत. तर सिमिलरली ॲनालिटिकल क्वेश्चन जे आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्ही 4थी ते पुढचे काय 12वी पण जे काय स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात NTS वगैरे MTSच्या परीक्षा त्यावेळी असायच्या, तर त्याचे तुम्ही जे पुस्तक असतील ते तुम्ही क्वांटिटी ते सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वर्ड प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ते त्याला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 4थी तिथून स्टार्ट करा, हळूहळू सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे मॅथमॅटिक्स. आता भारतीयांचे तर आकडे मोडतो त्याच्यात कोणीच म्हणजे ज्या देशामध्ये आर्यभट्टांनी शून्याची निर्माण केली तिथल्या लोकांना सांगायची गरज नाही की मॅथ्स तर तुम्ही किती करायचं किती नाही. त्यामुळं मॅथ्स इज गुड, पण आपण मार्कमध्ये खातो सगळे इंडियन लोक इंग्लिशमध्ये. तर 2 गोष्टी आहेत. त्यावेळी GREची 3600 शब्द असायचे. तर तुम्ही आता मॅथ्स करा तुमचं आणि तुम्हाला रोज किती शब्द करावे लागतील है ना. आपण 36,000 म्हणजे किती आले, म्हणजे वर्षाला तुम्हाला एका वर्षाला तुम्ही समजा जरी 1000 जरी पकडले तुम्ही शब्द, ओके 1000 शब्द तुम्ही पकडले तर साधारणतः तुम्हाला 3.5 वर्षामध्ये तुमची अख्खी वर्ड लिस्ट तुम्हाला पाठ होईल. पण हेही सांगतो सगळी वर्ड लिस्ट पाठ करण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला 80-20 रूल माहिती असेल. ओके, एक इटालियन एक शास्त्रज्ञ होता, तर त्यांनी काय केलं, त्यांनी तो काहीतरी एक रिसर्च करत होता तर त्याला कळलं की इटलीमध्ये
80% लोक 20% जी लोक आहेत 20% लोक 80% प्रॉपर्टी ओन करतात. त्याला हा पॅटर्न सगळीकडे दिसतो. सिमिलरली आपण कुठे तुम्ही पाहताल त्याच्यामध्ये असं दिसेल तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये बघा, तुम्ही तुमच्या फक्त स्किलचा 20%च वापर करता तुम्ही, विच रिअली मेक्स 80% ऑफ युअर इन्कम. तुमच्या युट्यूबमध्ये सुद्धा 20% व्हिडिओ असे काहीतरी बनतील चांगले जे तुमचे 80% तुमचे व्ह्यूज आणतील. हा पॅटर्न सगळीकडे नॉर्मल सगळीकडे आढळला जातो. तर वर्ल्ड लिस्टमध्ये 3 आता तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. कटरीना कैफ म्हणजे माझी मैत्रीण नाही आहे ती कुठेतरी म्हणजे, आणि मला कुठे वाचनामध्ये ह्याच्यामध्ये आलं तर त्या मुलीने काय केलं, तिला हिंदी शिकायचं होतं. तर हिंदीमध्ये 2-2.5 लाख शब्द आहेत. तर तिला कळलं 2.5 लाख शब्द शिकायला तिला वेळ नव्हता हिंदीमध्ये. कोणतरी म्हणत तिला हिंदी येत नव्हतं म्हणून. तर तिने काय केलं की सुमारे 500-600 कोणते कॉमन वर्ड्स आहेत जे विचारल्या जातात सारखे, तिने मग त्याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये ती हिंदी शिकली ती मुलगी, आणि खूप चांगलं बोलतात त्या हिंदी सुद्धा त्या. सिमिलरली वर्ल्ड लिस्टमध्ये आता आपण वर्ल्ड लिस्टकडे पुन्हा येऊ तर 3.5 वर्ष तुम्ही आता म्हणजे वर्षाच्या म्हणजे 10 महिन्याला म्हणजे एक वर्षाला 1000 शब्द तुम्ही धरले तर एक रोजचे 2 शब्द घ्या, असं तुम्ही सुरुवात करा आणि काय करा, तो शब्द लिहा, मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहा तुमच्या वाक्यामध्ये, आणि शब्द लिहून विसरू नका. रोज 5 वेळा तो शब्द वापरा तो. ओके, मला आठवतं तो स्नीक नावाचा एक शब्द होता, मला कळलं होतं स्नीक म्हणजे काय. तर मी मला काय हे यू स्निक्ड इन टू द क्लास असं, म्हणजे एक माझा मित्र लेट आला दिवशी क्लासला पण हळूच क्लासमध्ये शिरला, म्हणजे चोरीच्या पावलाने आत जाणे, असं तुम्ही 2-4 वेळा वापरा. ओके, हे झाली वर्ड लिस्ट कुठलंही, आणि हे टेक्निक आहे स्लो अँड स्टडी विन्स द रेस्ट. तर हे वर्ड लिस्टची ही गोष्ट म्हणजे नुसतं शब्द नका वापरू, ते तुम्ही ते शब्द वापरा रोजच्या भाषेमध्ये. आणि ती तुम्हाला म्हणलो सिक्रेट रेसिपी काय, एसेज असतात, निबंध इंग्लिशमधले, ते थोडे कठीण असतात. आता होतं काय, आपलं बाय डिफॉल्ट आपलं मदरबोर्ड मराठीमध्ये आपण कळून घेतो. अनेक लोकांचं असं आहे, तुम्ही किती अमेरिकेला जावा काय करा, तो इंग्लिशमध्ये जे बोलतो ते आपण ते मराठीत इंटरप्रिट करून आपण ऐकतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे की एसेसमध्ये ते कळायला थोडं कठीण होतं. तर काय त्यावेळी मी काय केलं होतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक एडिटोरियल यायचं. आता अनेक पेपर्सही असतील. ओके, आता संध्यानंद आता कुठली एंट्रन्स द्यायची तेव्हा संध्यानंद वाचू शकता तुम्ही, संध्यानंदची एडिटोरियल. पण तुम्ही जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं एडिटोरियल तुम्ही वाचला, रोजचा एक वाचा, रोजचा एक किंवा आठवड्यात 3 तरी सुरुवात करा. ओके, एडिटोरियल घ्या, एडिटोरियल तुम्ही अंडरलाईन करा, तुम्हाला कुठले शब्द नाही आले डिक्शनरी शोधा, परत ते शब्द वापरा रोजच्या भाषेमध्ये तुमच्या, आणि तो तुम्हाला जो एसे जो तुम्हाला काय कळलाय, तुम्हाला काय कळलाय त्याचा तुम्ही अर्थ लावा. आता ChatGPT आहे, फोटो काढाय, जेमिनी कुठे पण टाका तुम्ही तो, आणि त्याला म्हणावं तुला काय अर्थ कळलाय, मग तुमचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, मग तुम्हाला कळेल की किती कुठं फरक कुठे आहे. असं करत 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 साधारणतः तुम्ही म्हटला प्रश्न तुमचा असा होता की सुरुवात कशी करायची साईड बाय साईड. रोज हळूहळू अर्धाच तुम्ही ट्रॅव्हलमध्ये जाता. साधारणतः मला सांगणं, तुम्ही तुमच्या आत्ताच्या तुमचे मोबाईल्स बघा, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही किती टाईम वेस्ट करता याच्यावरती. वेस्ट म्हणत नाही, तुम्ही चांगल्या गोष्टी बघतही असाल त्याच्यामध्ये. जर तुम्ही दिवसात तुम्ही 1 तास जर इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर त्यातले 20 मिनिटं आपण काढू शकतो सहजच. बाकीचं ठेवा ना तुम्ही 40 मिनिटं, काय तुम्ही ते तुम्हाला बघायचं असेल तुमचं इंटरनेट ते इंस्टाग्राम ते बघा, पण 20 मिनिटं एडिटोरियल वाचण्याकरता काढा, आणि त्याच्यामुळे तुमचं एक जनरल नॉलेजसुद्धा वाढतं आणि तुमचं एसे रिडिंग कॅपॅसिटी ह्याच्यामुळे तुमची वाढती. तर त्यामुळं मॅथ्स ॲनालिटिकल्स तुम्हाला सांगितलं, पण फक्त ह्याचं जे आहे व्होकॅब्युलरी जी आहे ही अशी वाढवता येते, आणि ती अंमलात कशी आणायची हे तुम्हाला सांगितलं मी, आणि एसेस तुम्हाला सांगितलं असं. ह्या प्रकारे एडिटोरियल्स तुम्ही वाचायला जावा आणि कुठेही काढा. आणि कमिंग बॅक टू सर्वसामान्यांना अंडरस्टँड होईल असं, वाचाल तर वाचाल. सलीम जावेदची जी जोडी आहे वगैरे, सलीम साहेब जे आहेत त्यांचं एक भाषण ऐकलं, ते म्हटलं होतं एकदा की म्हणे मला वाचनाची एवढी आवड होती की मी कागदात म्हणजे पाव बांधून आणायचो त्या पेपरामध्ये, मी ते पेपरही वाचायचो मी ते. त्यामुळे जितकं तुमचं नॉलेज वाढेल, जितकं तुम्ही वाचताल तितकं तुमचं नॉलेज वाढेल, आणि तुम्ही नॉलेज वाढून तुम्ही दुनियाचं कल्याण करताल ते करताल, ती दूरची गोष्ट. स्वतः जरी कल्याण झालं 5% तरी सुद्धा इनफ आहे. बेंजामिन फ्रँकलिन होता, तर त्याने बेंजामिन फ्रँकलिनचं खूप छान पुस्तक आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ बेंजामिन फ्रँकलिन, ते नक्की वाचा, मी आवर्जून वाचा, सर्वांना सांगेन. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात, बेंजामिन फ्रँकलिन म्हणजे तेच जे ते $100 नोटीवर असतात, ते अमेरिकेचे $US असतात ते बेंजामिन फ्रँकलिन. तर ते काय म्हटले होते की ते स्वतःला ऑब्झर्व्ह करायचे की मी काय काय स्वतःबद्दल केलं, मी काय काय सुधारू शकतो. त्यांना खाण्याची खूप आवड होती, मग त्यांनी काय केलं, लगेच उद्यापासून डाएटवर नाही गेले ते, मी थोडं कमी खाईल है ना. मी समजा जर 4 ब्रेड खातो तर मी 3च खाईल, आणि ते रोज बघायचे त्या डायरीमध्ये की मी आज काय काय केलं, मी आज ते कमी जेवलो का, मी आज हे केलं का. आणि सगळं बघा, आता जो ज्ञानी असतो त्याला स्वतःमध्ये 100 त्रुटी दिसतील,
काही महाज्ञानी असेल त्यांना काही त्रुटी दिसणार नाही त्यांना ज्यामध्ये. अशी एक म्हण आहे की जो अगेन आय एम डायग्रेसिंग, पण एक जाता विनोद त्यांचाच विनोद आहे बेंजामिन फ्रँकलिनचा. ते म्हटले होते की एक नॉर्मल माणूस असतो स्वतःच्या चुकातनं शिकतो, शहाणा माणूस असतो हा दुसऱ्याच्या चुकांमधनं शिकतो, म्हणजे आपल्यासारखे तुमच्यासारखे पॉडकास्ट बघून. आणि जो मूर्ख माणूस असतो तो कधीच त्याला शिकायची गरज नसते, कारण त्याला वाटतं मला सगळं येतं. तर त्याच्यामध्ये कमिंग बॅक टू दॅट पॉईंट, तर ह्याच्या सगळ्यामध्ये काय की ते काय म्हटले होते की तुम्ही स्वतःची नोट बनवा, तुम्हाला काय स्वतःमध्ये सुधार करायचा आहे. 9 वर्ष सुरू झालेलं आहे आता, तर एक कुठली तरी गोष्ट पकडा. ह्या वर्षी मी काय करेल, थोडं कमी खाईल, बंद नका करू. इंस्टाग्राम 1 तास पाहताय ना, 40 मिनिटं बघू, 20 मिनिटं आपण वाचनाला देऊ काहीतरी, असं करा. आणि रोज ट्रॅक करा तुम्ही ते. ओके, रोज ट्रॅक करा तुम्ही की तुम्ही काय करताय. म्हणजे कसं आहे की तुमचा बिझनेस तुम्ही विकताय, पण तुम्हाला जर कळेल तुमचे वडापाव विकले गेलेत तरच तुम्हाला कळेल ना धंदा चांगला चाललाय का वाईट चाललाय. तर तुम्ही ट्रॅक करत जाऊ, छोट्या पेन डायरीमध्ये तुम्ही हे मेंटेन करा. आणि असं जो तुम्ही एसे वापरत ठेवला. आणि बेंजामिन फ्रँकलिन म्हणायचे की एवढं सगळं केल्यानंतर, बेंजामिन फ्रँकलिन खूप मोठं व्यक्तिमत्व तिकडचं, तर ते म्हटले मी एवढं केल्यानंतर मी माझ्यामध्ये 20% फरक घडवून आणला. तर बघा त्यांचं काय झालं. तर आपण 1% जरी फरक घडवून आणला तर नक्कीच समाजाचं चांगलं होईल, समाजाचं चांगलं होईल, स्वतःचं भलं होईल, स्वतःच्या येणाऱ्या पिढीचं आपण काहीतरी चांगलं करू शकतो. करेक्ट. ह्या अनुषंगाने एक छोटासा प्रश्न आहे मला की हे जे आपण सांगताय, हे गायडन्स देताय, हा जो स्पेसिफिकली प्रिपरेशन वगैरे ॲनालिटिक्स, मॅथमॅटिक्स ॲनालिटिक्स किंवा ह्या ज्या प्रिपरेशन किंवा एसे वगैरे ह्या ज्या गोष्टींसाठी काही म्हणजे पर्सनल काही आपण पाहतो की काही अकॅडमीज आहेत त्या स्वतः हे कंडक्ट करतात, किंवा इज इट रिअली नेसेसरी की प्रत्येकाने कोर्स लावावा, किंवा सेल्फ स्टडीवरती गेलेले काही उदाहरणं आहेत का आपल्यासमोर? आता खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे त्या GRE टूल, खास या एक्झामची तयारी. ओके, मी तुम्हाला वोकॅब्युलरी सांगितली, त्यांच्याकडे म्हणजे वोकॅब्युलरी सांगितलेली आपण ते करूयातच. ॲज्युमिंग तुम्ही ते शब्द काढले, GREची पुस्तकं मिळतात त्यातली तुम्ही वर्ड लिस्ट बनवली, तुम्हाला तुम्ही एसे तुम्ही एडिटोरियल तुम्ही वाचलं. पण त्या आता इंडियन स्मार्ट आहेत, एखादा जर शहाणा असेल तो काय करेल, त्या जर अकॅडमीचं कुठं ट्रेनिंग मटेरियल कुठे मिळत असेल त्यांना झेरॉक्स कॉपी करून, म्हणजे ज्याकडे खरंच याची परिस्थिती नाही आहे त्याची, तर त्यांनी हे करावं की किंवा साधी गोष्ट ChatGPTवर जावं, त्याला म्हणावं किंवा की मला 10 प्रश्न, मी GREची प्रिपरेशन करतोय, मला 20 क्वांटिटिव्हचे मला क्वेश्चन दे. तो क्वेश्चन देईल तुम्हाला ते, किंवा 20 मला असं एसे दे GREच्या लेवलचा, तो तुम्हाला देईल, तो प्रश्न तुम्हाला उत्तरही देईल. त्यामुळे आता शिकणं सोपं झालेलं आहे, ऑलमोस्ट फ्री आता शिकणं. तर अकॅडमी तुम्हाला जर लावायची असेल, तुम्हाला जर मोर इन पर्सन तुम्हाला पाहिजे असेल, आता फॉर एक्झाम्पल मला आठवतं मी अकॅडमी लावली होती, तर तिकडे त्यांनी आम्हाला शब्द रचना कशी झालेली, शब्दरचना लॅटिन वर्ड्सवरनं कुठले शब्द आलेले आहेत, काय कसे ते आलं. म्हणजे की कुठलं अँटी, म्हणजे अँटी अर्थ म्हणजे काय, म्हणजे की विरोधाभास असतो त्याच्यामध्ये. अँटी म्हणजे उलट, म्हणजे अँटीथिसिस म्हणजे तुमचं जे फॅक्ट तुम्ही सांगितलं त्याच्या माझा त्याच्या विरोधात माझं स्टेटमेंट काय आहे ना. अँटी नॅशनल, तर तसं म्हणजे देशाच्या विरोधात असं सिम्पल. मग तो शब्द कसा आला, त्या शब्दांमध्ये सुद्धा तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर नक्की ते लावा क्लासेस. पण एक पहा तिथनं कोण शिकलंय, त्याचा तिकडचा अनुभव काय, रिव्ह्यू काय. आता पूर्वी ते रिव्ह्यू नसायचे, तर आता ते रिव्ह्यू पेड पण असतात ते रिव्ह्यू, पण ते म्हणजे हुशार लोकांना कळलं की रिव्ह्यू कुठले पेड आहेत. तर म्हणजे साधारणतः तरी, आणि रिव्ह्यूचं पण तुम्हाला सांगतो, एकाच महिन्यात सगळेच रिव्ह्यू 3-3, 4-4 सगळे स्टार टाकलेले आहेत, आणि एकदमच 1 स्टार आणि एकदम 5 स्टार आहेत, तर दॅट इज फिश. ओके, मिडल कुठेतरी असतो. तर सिमिलरली तुमचा प्रश्न अकॅडमीचा होता. अकॅडमी जर चांगल्या असतील, तिकडे तुम्हाला ट्रेनिंग मटेरियल चांगलं असेल आणि मिळेल असेल कुठे झेरॉक्स कॉपी करून, तशी तुम्ही तयारी करा. पण तुम्हाला टेस्ट असतील, ओके, ऑनलाईन टेस्ट, त्यांच्याकडे काय ती, कारण का अभ्यास करणं एक, पण ते तयारी एक्झामची तुम्हाला मॉक टेस्ट किती करायला देतात तुम्हाला ते, आणि ते टेस्टमध्ये चुका झाल्यानंतर ते तुम्हाला सांगतील का बाबा हे चुकलं, मग हे तुला करावं लागेल. असं जर असेल चांगला गायडन्स तरच त्या गोष्टी करा. एक्झामची प्रिपरेशन एक गोष्ट. नंबर 2, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीजला अप्लाय करण्याकरता आता तर लाखो लोक तिकडे गेलेत. आता हे काय ओपन बुक आहे सगळं नॉलेज, पण पुन्हा इंटरेशन मी पुन्हा तेच सांगतो की तुम्ही जेव्हा विद्यापीठात तुम्ही ॲप्लिकेशन जातात, त्यांच्याकडे 100 ॲप्लिकेशन आलेले असतात. ओके, तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामध्ये की स्टेटमेंट ऑफ पर्पज, मी का तुमच्या विद्यापीठाला अप्लाय करतोय, तर ते लेटर्स आहेत त्याच्याकरता काही जर गायडन्स तिकडे चांगला मिळेल का. आता प्रत्येकाची गोष्ट वेगळी असती. एखादा खूप चांगला गिटार वादक असतो, त्याला समजा जर हॉलिवूडमध्ये येऊन तिथं काहीतरी त्याला साऊंड इंजिनिअरिंग करायचं असेल, ओके, त्याला काहीतरी म्युझिकमध्ये शिकायचं असेल, तर त्याचा पर्पज वेगळा आहे. एखाद्याला कॉम्प्युटरमध्ये येऊन काहीतरी वेगळंच कॉम्प्युटर संशोधन करायचं, त्याचा पर्पज वेगळा आहे. तर त्याच्याकरता तुम्ही क्लासेस लावा, ॲज लॉंग ॲज यू थिंक इफ इट इज गोइंग टू ॲड व्हॅल्यू
किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिस सराव पाहिजे असतील तर तिकडनं तुम्ही त्यांचे Academy ट्रेनिंग मध्ये मटेरियल तुम्ही उचला त्यांचे. किंवा असं पण त्यांच्याकडे असेल तुमचं ट्रेनिंग मटेरियल आम्हाला द्या, कॉपी पी करू नका तुम्ही ते, म्हणजे मी ते सांगत नाही तुम्हाला ते, पण शाण्यांना म्हणजे शाण्यांना शब्दाचा वाताना कळत काय करायचं काय नाही. पण आहेत काय काय चांगल्या अकॅडमी असाव्यात, किंवा असे प्लॅटफॉर्म तुम्ही पाहत जा. तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जर कोणाला काही अडचण असेल मला ईमेल करा, आपण तो प्लॅटफॉर्म डेव्हलप करू जेणेकरून लोकांना याचं गायडन्स मिळेल. नुसतंच ह्याचं पण नाही, मी तर काय म्हणतो, ह्या प्लॅटफॉर्मद्वारे काही गावाकडची आलेली मुलं असतात, ते शहरामध्ये त्यांना अडचणी येतात, तर त्यांना काहीतरी थोडं गायडन्स लागेल, तर हा प्लॅटफॉर्म ते हे नक्की काम करेल, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ही जी संधी दिली ॲक्च्युली ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे काउन्सिलिंगच इन शॉर्ट आपण त्या लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो. नक्की आणि आपण नक्की त्यांना आपण गायडन्स करू शकतो सर्वांना. आणि पुढचा प्रश्न असा असेल की हे तर झालं, पण ह्यानंतरचा मला वाटतं एक क्लिष्ट भाग असतो की युनिव्हर्सिटीज कशा निवडायच्या. हो, गुड. तर त्याबद्दल आपण काही सांगू शकाल गायडन्स? त्याच्या अगोदर निवडाच्या अगोदर मी एक तुम्हाला एक टिप दिली की MS तुमचा जो प्रश्न होता किंवा की MS ला जाणं अजूनही वर्थ आहे का, आता लोक तिकडे जात आहेत तेवढे सगळे, मी सांगेन की घराबाहेर एक दिवस जावा आणि एका रेस्टॉरंटमध्ये भांडी पण घासून या, तोही अनुभव आहे शिकण्याचा. घराबाहेर पडा. त्यामुळे मी नक्की सांगेन येस, इट इज स्टील वर्थ जाऊन एज्युकेशन घेणं, हे घेणं सगळं महत्त्वाचं आहे. पण हिअर इज अ कॅव्हिएट, जर कुठल्या विद्यापीठामध्ये, खूप चांगल्या विद्यापीठामध्ये, तिकडेच तुम्हाला स्टॅनफर्ड आहे, जॉन हॉपकिन्स आहे, मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये काही रिसर्चमध्ये तुम्हाला जर काम करता आलं का, तर दॅट इज अ रिअल फन. किंवा तिकडे जाऊन तुम्ही एका चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुमचा नेटवर्क चांगला बनतो, तिकडे जाऊन तिकडे आलेली मुलं पण स्मार्ट असतात, त्यांच्याबरोबर तुम्हाला काही शिकायला मिळतं. तर अशा काही युनिव्हर्सिटीमध्ये असेल आणि तिकडे तुम्हाला खूप पैसा लागत असेल तर पहा तुमची तेवढी परिस्थिती आहे का. कारण का हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लोक विसाला जातात, विचारतो तुम्ही 10 लाखाची फी आहे, तुम्ही कुठनं आणणार ती फी, किंवा माझ्या बाबांच्या अकाउंटमध्ये एवढे पैसा आहे, किंवा मी लग्न करतोय मला हुंडा मिळणार आहे, असे काय काय आहेत शाणे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडे तेवढा पैसा असेल, फॉर एक्झाम्पल लेट्स अज्युम की तुम्ही अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत गेल्यानंतर तुम्हाला जर ते लोन नाही फेडते, नाही नोकरी मिळाली, तुम्हाला परत आले, तर ती लोन परत करण्याची तुमच्यामध्ये कुवत आहे का, तरच करा. कारण का जर तुम्ही तिथे जाऊन अमेरिकेत जाऊन तुम्ही जर इकडनं कर्ज काढणार, तुमच्याकडे कर्जबाजारी होणार असाल आणि तिकडून तुम्ही कर्ज काढताल, आणि हा एक मोठा ग्राउंड असतो विजा रिजेक्शनचा, की लोक कर्ज वगैरे काढतात आणि तिथे गेल्यावरती तिकडे त्यांना नोकरी करावी लागते लोकांना, मग तो पोटेन्शियल इमिग्रेंट म्हणतो, त्यामुळं त्याच्या ग्राउंडवरती व्हिसा रिजेक्ट होतो. त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की अनलेस तुम्हाला खूपच जबरदस्त काय तुम्हाला कॉलेज मिळते आणि तेवढी महाग फी असेल तर करा. पण साधारणतः तरी एवढा जो ग्रेड असतो जाणारा, त्या माणसाला नॉर्मली स्कॉलरशिप मिळतेच. त्याला म्हणतात 2 टाईपच्या गोष्टी असतात, ग्रॅज्युएट असिस्टन्स आणि टीचिंग असिस्टन्स. तिथल्या विद्यापीठांना ईमेल करा, तुमच्याकडे काही रिसर्च आहे का, मला ग्रॅज्युएट असिस्टंटशिप मिळू शकते का. मग ते प्राध्यापकांना तुम्ही हेल्प करता, तुम्हाला स्टायपेंड पण मिळतं आणि थोडं फीमध्ये तुम्हाला सवलत मिळते. किंवा काही लोकांना टीचिंग असिस्टंटशिप मिळते. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही ती कॉलेजमध्ये शिकवत असतात तर तिथे काही ज्युनियर कॉलेज असतात, तुम्ही शिक्षक म्हणून पण काम करू शकता, मग तुमची फी माफ होते. असे बरेच चॅनल्स असतात. तर तिकडे तुम्ही संवाद कराल त्यांच्याशी, कॉन्टॅक्ट करताल तिकडच्या लोकांशी, तिकडच्या प्रोफेसर्स लोकांशी, तर तसं तुम्हाला स्कोप आहे MS करायला. तर अगेन कम बॅक टू युअर क्वेश्चन, आहे का वर्थ आहे, पण वर्थ कधीच आहे जेव्हा ते पैसे तुमचे 10 लाख तुम्ही पार आईच्या वडिलांचे सगळे सेव्हिंग तुम्ही ते काढून, तुम्ही जर MS ला तुम्हाला जर खर्च होणार असतील आणि जर उद्या नाहीच मिळालं तुम्हाला तिकडे जॉब वगैरे काही, तर मग तुम्ही परत आले, तर तसं करू नका. कारण का जे शिकायचं आहे तिथे शिकायचं म्हणाल ती संधी आपल्याकडे पण आहे, इथे पण ओके, पण आहे, ती शिकण्याची संधी इथे पण आहे. पण अनलेस तुम्हाला काहीतरी जायचंच आहे तिथं, तिकडचा अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला, आणि म्हणजे तुम्हाला ओके आहात तुम्ही ते 10 लाख 15 लाख 20 लाख जे काही आहेत ते पैसे ते गेले, खर्च झाले माझे, तरच तुम्ही मास्टर्स करा. नाहीतर एवढे पैसे खर्च करून MS करू नका. म्हणजे गरिबांनी स्वप्न पाहायचीच नाही का अमेरिकेत जाण्याची? हा छान प्रश्न विचारला तुम्ही. स्वप्न सर्वांनी पाहावे, ओके. स्वप्न पाहण्यामध्येच स्वप्नपूर्ती होते, म्हणजे कुठेतरी ती स्टार्ट असते, ओके. म्हणजे एखादा मुलगा जो म्हणतो की मला पहिलं यायचं, तो पहिला येणार नाही असं सांगता येणार नाही, तो दुसरा तिसरा येतो, पण मला पहिलं यायचं तो डिसाईड करतो, ते निर्धार करतो. मग त्यावेळी तो सकाळी पहिला उठतो, मग तो हळूहळू मग वेळेवर तो क्लासला जायला लागतो. त्यामुळे स्वप्न पहा, स्वप्न सोडू नका. मी असाच एक तुमच्यासारखाच अत्यंत सर्वसामान्य मुलगा होतो वर्गातला मी, ओके, पण मी स्वप्न पाहायचो. हां, स्वप्न आणि म्हणजे म्हणतात ना की एक म्हणे की यू शूट फॉर द मून, इफ यू मिस यू विल हिट द स्टार. म्हणजे तुम्ही तुमची
झेप घ्या तुम्ही, कुठेतरी तुम्ही नक्की पोहोचाल. म्हणजे तुम्ही वेळ लागेल तुम्हाला, काही फेल्युअर्स येतील, पण तुम्हाला मेंटरशिप खूप इझी आहे. या चॅनलद्वारे सुद्धा चांगली मेंटरशिप आहे. Yes, yes, yes. त्यात तुम्हाला अनुभवातून तुम्ही शिकू शकता लोकांच्या. तर ते करून तुम्ही स्वप्न पहा. पण दुसरा रस्ता तुम्हाला सांगतो, अमेरिकेला जाण्याकरता जर युनिव्हर्सिटी असेल, त्याची फी कमी असेल, कम्युनिटी कॉलेजेस खास करून, स्टेट कॉलेजेस, कॅलिफोर्निया स्टेटचे काही युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत तिथे, तर त्या विद्यापीठांमध्ये त्यांना गव्हर्नमेंटचा थोडा त्यांना सपोर्ट असतो, म्हणजे अनुदान त्यांना मिळतं. तर त्या इथं त्याची फी थोडी कमी असतात, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. हे सर्वांना येते, दिस इज कॉमन सेन्स. तर त्याच्यात जर तुम्ही जाऊ शकता तिथे. दुसरी गोष्ट की कंपनीद्वारे तुम्ही इकडे कंपन्या वगैरे जॉईन करा. आता मी ऐकते की सध्या इकडे हायरिंग फ्रीज आहे, कारण का मी असं म्हणलो तसं की स्लोडाऊन आहे, त्यामुळे एवढी गरज नाही. पण लगेच मला माहिती आहे काही दिवसांनी पुन्हा बूम येईल, पुन्हा सगळ्यांची गरज, म्हणजे इट्स दी साईन वेव्ह आहे ती. आता वर आहे, खाली आहे, परत ती राईड येईलच वरती ती. तर स्वप्न पहा, ज्यांनी पाहिजे स्वप्न पहा, आणि कंपनी थ्रू तिकडे जाऊ शकता तुम्ही. ओके, म्हणजे कंपनीतनं, म्हणजे इथे तो जॉब करत आहे, करेक्ट, आणि त्या कंपनीचीच तिकडे अमेरिकेमध्ये काही रिक्वायरमेंट असेल, बरोबर, तर त्यांच्या थ्रू ते इंटरनल मुवमेंट म्हणू शकतो आपण, तर तशा पद्धतीने होऊ शकते, ते सुद्धा जाऊ शकते. ओके. अजून एक रस्ता तुम्हाला, तिसरा रस्ता सांगतो, बॉडी शॉपर म्हणतात, ती कन्सल्टिंग कंपन्या वगैरे, ते तुम्हाला सांगतो. तर 2 चॅनल आहेत जॉबचे वगैरे. तर आत्ता एवढं नाही तिथे, पण पूर्वीच्या काळी काय करायचे की अशा काही कन्सल्टन्सीज होत्या, त्या इकडं लोकांचं H1 करायचे, आणि तिकडे डिमांड असतात, छोटे स्मॉल कंपनी असायचे. आता नॉट नेसेसरी मायक्रोसॉफ्ट किंवा मोठ्या कॉग्निझंट, सगळ्या मोठ्या कंपन्या असतील, पण त्या छोट्या कंपन्या पण ज्या होत्या, स्मॉल त्या कंपन्या, IT कंपन्या, त्या लोकांना H1वर तिकडे घेऊन द्यायचे, तिकडे त्यांना जॉब मिळून द्यायचे त्यांना. तर तो पण एक रस्ता आहे. पण त्यामध्ये पण थोडेसे चेक्स आहेत, म्हणजे चेकलिस्ट, म्हणजे असं म्हणेन मी तुम्हाला की काही तिकडे MS झालेली पण काही मुलं आहेत, त्यांना सुद्धा जॉब झाल्या, म्हणजे MS संपल्यानंतर लोक जॉब शोधत आहेत. तर मी काय म्हणेन की इंटर्नशिप पहिलं मी नेटवर्क बनवा. तुमचे कोण काका मामा चुलता, नुसतं कामापर्यंत नुसतं त्यांचं लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका, त्यांना जेन्युइन तुमचं ठेवा. कारण का ते पण स्मार्टच आहेत, ते पण तुमच्यासारखे देशीच आहेत, ते तुमच्याकडे असं स्मार्ट आहेत, ते कामापुरतं असं नाही, पण ते तुमचे कॉन्टॅक्ट ठेवा लोकांचे तुम्ही. आणि मला नोकरी द्या, व तुला बाळा काय येतं, मला काही येत नाही असं नाही. तर तुम्ही त्यांना सांगा, मी हे प्रोजेक्ट्स केलेले आहेत, मी ह्याच्याचं काम करतो, त्यामुळे शिकण्याची इच्छा आहे. तर इंटर्नशिप्स बऱ्याच असतात कंपन्यांमध्ये तिथे. ओके, साधारणतः तुमच्या नेटवर्क थ्रू तुम्हाला मिळतील तिकडे इंटर्नशिप्स वगैरे. आता माझ्या कंपनीमध्ये मी पण इंटर्न्स हायर करायचो, पण गेले 1-1.5 वर्ष फ्रीज आहे. ओके, त्यामुळे थोडं स्लो डाऊन आहे. पण इंटर्नशिप थ्रू तिकडं तुम्ही जॉब शोधू शकता, तिकडे तुम्ही अनुभव घेऊ शकता तिकडे. त्याच्यानंतर त्याच कंपन्या तुम्हाला फुल टाईम पण करतात. फुल टाईम म्हणजे काय, मग MS संपल्यानंतरचं तुमचा तुमचा F1 विजा असतो, तो संपल्यानंतर तुम्हाला एक 8-10 महिने किंवा 2 वर्ष तुम्हाला टाईम मिळतो. OPT म्हणतात त्याला. तर त्या OPTवर तुम्हाला तिकडं काम करण्याची संधी मिळते अमेरिकेमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्ही इंटर्नशिप करू शकता. मग तिकडे तुम्ही 2 वर्ष तुम्ही अनुभव घेऊ शकता. त्यामध्ये पैसे जास्त नाही मिळणार, किंबहुना मी तर काय म्हणेन की फ्रीमध्ये जर असेल तरी सुद्धा काम करा, शिका, तुम्हाला शिकायला मिळतं त्याच्यामध्ये, एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतोय. कारण कुठं तुम्ही पैसे तुम्हाला एक्सपिरियन्स कुठे मिळणार नाही चांगला, ते तुम्ही शिका तिथे. आणि मग तीच कंपनी तुमचा, मग तो H1 विजा तुमचा ते करते कंपनी. ठीक आहे, तर असा एक तसं, म्हणजे तुम्ही म्हणता की जाण्याचा तिथे हे मार्ग आहेत, कंपनी थ्रू किंवा H1च्या थ्रू वगैरे. आणि काही काही लोकांनी काही काही पिक्चरही बघितले नुकतेच कसे, तसं करू नका. ओके, इलिगल करू नका कुठल्याही गोष्टी तुम्ही. मी आय एम स्ट्रिक्टली गो देअर. अमेरिका, पुन्हा सांगतो, अमेरिका इज अ कंट्री मेड बाय इमिग्रंट्स. ओके, पण तिथे जाऊन लिगल इमिग्रंट्स तुम्ही जर म्हणून तिकडे जाताल, तर तुम्ही ते व्हॅल्यू ॲड करताल, तर तिकडे तुम्हाला वेलकम आहे. वा, गुड. हा खूप चांगला तुम्ही प्रश्न सांगितला. पण त्याबरोबरीनेच मला वाटतं, जसे तुम्ही म्हणालात की इंडियन कंपनीमधनं त्यांची काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे लोक जाऊ शकतात. त्या पद्धतीने H1B वगैरे असे काही डायरेक्टली आपण इकडून अप्लाय करू शकतो का? तशा काही संधी आहेत का की ज्यांनी इथं शिक्षण घेतलं आहे, कामाचा अनुभव आहे बऱ्यापैकी, तर अशा काही संधी आहेत का? संधी म्हणजे अशी आहे की मी म्हटलं तसं की तुमची जी कंपनी आहे तुमची, ओके, ही तुमची जी कंपनी आहे त्याचीच तिकडे जर ब्रँच असं साधारणतः काय असतं, या मोठमोठ्या कंपन्या, इंडियन कंपन्या ज्या आहेत, तर ते काय करतात, ते फॉरेनला जातात, तिकडे खूप काम घेतात आणि इंडियामध्ये आणतात ते काम. मग ते काम आणल्यानंतर तुम्हाला इथं ते काम राहतं, पण तुम्हाला तिकडे ती संधी कधी कशा मिळेल की ज्यावेळी त्या युजरला असं वाटतं तिकडच्या, आता माझ्याकडे असं बरंचसं होतं, अरे बाबा तो सांगतो, तो त्याला समोर बसून कधी काम झालं पाहिजे, तर त्यावेळी तिकडे संधी मिळेल की तिकडे साईटवर तुम्हाला बसून बघायला. आणि मी म्हणतो की जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर काम करताना इथे कंपनीमध्ये बसून,
तर तुम्हाला कळलं पाहिजे की नक्की आपण काय काम करतोय त्याचं तुम्हाला लिंक लागते. आता विमान कंपन्यांमध्ये अनेक वेळा काय असतं किंवा कुठला पार्ट होतो, आता काय स्टॉक रूम म्हणजे काय असतं बाबा, की म्हणजे गोदाम असतो जिकडे सगळं तुम्हाला ऑर्डर किती आहे, 100 ऑर्डरचं काम आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला एवढं तुम्हाला स्क्रू लागतील, हे लागतील, हे काय काय गोष्टी लागतील तुम्हाला याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही काय त्याचा डेटा देताय त्यांना, किंवा इतकं सामान इतक्याच्या ऑर्डर आहेत आणि ह्या आपल्या गोष्टी लागतील, हे त्याला जेव्हा ते कनेक्ट होतं तेव्हा ते शिकायला संधी मिळते. त्यामुळं जाणं चांगलं आहे. तर तुमचा प्रश्न असा आहे की तिथं जाता येतं का? हो, जाता येतं तिकडचं, पण तिकडची जी कंपनी आहे त्यांनी तिकडनं तुम्हाला बोलवलं पाहिजे. अमेरिकेत बेस्ड जी कंपनी आहे ती तुमचा H1 तुम्हाला सांगते, म्हणजे ती काय सांगते, म्हणजे तुम्हाला कामाला बोलवते, तर त्यांना काय सांगावं लागतं बाबा की एक विजा असतो, प्रत्येक वेगवेगळा विजा. जसं मी म्हटलं स्टुडंटचा असतो, त्याला F1 विजा म्हणतात. साधारणतः तरी आपले इंडियन लोक जे तिकडे जाऊन काम करतात ते H1 या विजावर तिकडे जातात. आता त्याच्या ते विजाचे पण रूल रेग्युलेशन की दर वर्षाला ते 65,000 ते विजा देतात. ओके, तर त्या विजामध्ये मग तुम्हाला लॉटरी सिस्टम असते. आता आपली जनसंख्या एवढी आहे आणि सगळे लोकच शिकलेत आपल्याकडे बरेचसे, तर त्यामुळं 2.5 लाख त्याला ॲप्लिकेशन येतात, त्यामध्ये लॉटरी निघते. मग त्यात तुमचं ॲप्लिकेशन पिक झालं की मग ती कंपनी तुमचा H1 मग तुम्हाला देते, बाबा हे बा आता आम्हाला हा व्यक्ती आम्हाला पाहिजे कामाला इथे, आणि त्या कामाला आम्हाला ह्याला बोलवायचं आहे. मग ते अमेरिकन गव्हर्नमेंटला ते ॲप्लिकेशन देतात आणि मग तुम्ही तो H1चा विजा तुमचा घेता आणि तुम्ही ते कॉन्सुलेटमध्ये जाऊन तुम्ही इकडे ते सांगत आहे, बघा ही अशी कंपनी आहे, यांना माझी अशी गरज आहे, तर त्यांनी माझा विजा तिकडे अप्लाय केला होता, तर विजाचे कागदपत्र, विजाचा अप्रूव्हल माझ्याकडे आलेला आहे. मग तुम्ही कॉन्सुलेटला घेता इथे, आणि मग कॉन्सुलेट पाहतो की ती कंपनी किती खर्च योग्य आहे का, तुम्ही योग्य आहात का. आणि त्याच्यामध्ये हे पण तुम्हाला सांगतो, विजा इंटरव्ह्यू घेणारा असतो अनेक वेळा, तो पायथॉन आणि हे काही तुम्हाला लँग्वेज त्याला काही माहीत नसतं, तो तुमचा कॉन्फिडन्स बघतोय. कारण का ते लोक खूप हायली स्किल्ड अँड ट्रेंड असतात ती लोक, की समोरचा खोटं बोलतोय का काय बोलतोय त्यांना एका मिनिटात कळतं त्या लोकांना. तर तिथे जेन्युइनला तुम्ही गेलात ना, पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही जेन्युइन असताल ना, तुम्ही काही घाबरायची गरज नाही. तर तुम्ही त्याचा म्हणजे माझ्या मित्राला विचारलं होतं त्यांनी की बाबा सांग बघ की पायथॉनच्या बद्दल तुला काय काय पायथॉन वगैरे हे, त्यांनी सांगितलं प्रोग्रामिंग कसं काय. त्यांनी बघितलं की हा उत्तर किती कॉन्फिडन्सनी देतोय, काय बोलतोय हा. आणि असं नाही, असे समजू नका त्यांना माहिती नाही, त्यांनी 1-2 क्वेश्चन प्रिपेअर पण करून ठेवलेले असतील, पण तुम्हाला प्रश्न विचारतील, मग तो तुम्हाला प्रश्न विचारतो, तो खरंच बघतो तुमची काही खरंच तुमची कॅपॅसिटी आहे का काम करण्याची. साधारणतः एक फॉर्मॅलिटी असते ती, पण इट्स अगेन जस्ट टू सी बॉ कोण जात आहे. मग तो तुम्हाला तो विजामध्ये स्टिकर जे असते H1 तुमच्या पासपोर्टवर ते विजा स्टिकर लावतो, तुम्ही अमेरिकेला जाता. हा ही सिंपलची प्रोसेस आहे. आता आपण पाहिलं की इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर आपण MS गेलो, MS झालं, ठीक आहे. आता जॉबचं पण आपण डिस्कशन केलं की जॉब पण मिळालं, पण जॉबच्या पुढं बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की आता आपल्याला ग्रीन कार्ड होल्डर व्हावं आपण अमेरिकेचं, की जेणेकरून जे काही स्टॅम्पिंग करावं लागतं दरवर्षी वगैरे, ह्याच्यातनं आपली मुक्तता मिळेल. बरोबर. तर हे खरंच तसं लोकांनी फॉलो केलं पाहिजे का, की हे अजूनही ड्रीम तिथं राहण्याचं असावं, ग्रीन कार्ड होल्डर होण्याचं, तर हे कितपत योग्य आहे, आणि असेल तर त्याची प्रोसेस काय असेल? अच्छा, छान. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, अनेक लोकांना माहिती नाही आहे ती. आता थोडं अवेअर झाले थोडंसं लोक, पण साधारणतः तुम्हाला सांगतो सिम्पल लँग्वेजमध्ये, की जसं कुठल्या देशात तुम्ही जाता, तुम्ही एका आमंत्रणावर जाता की तुम्हाला विजा दिलाय तुम्हाला, किंवा उद्या आपल्याकडे ऑस्ट्रेलियावरनं कोण येत असेल तो पण भारताचा विजाच घेऊन येतो, हो ना. तर आता माझी मुलं सिटिझन आहेत, पण ते इंडियात जेव्हा येतात ते PIO किंवा ते विजा घेऊन येतील इथे. तर तसं तुम्ही एका टाईपच्या तुम्ही विजावरती तुम्ही अमेरिकेमध्ये जाता, तर तो आपण बस डिस्कस केलं तर H1 असा एक विजा आहे. अजून एक वर्क विजा आहे, त्याचं नाव आहे L1. L1 म्हणजे कुठला विजा आहे, तो साधारणतः तरी की जे एक्झिक्युटिव्ह वगैरे लोक आहेत, की जे काही शॉर्ट टर्म प्रोडला तिकडे येतात, तर तो जरा हाय लेवल विजा आहे. तो साधारणतः इंटरनॅशनल मॅनेजर्स, किंवा की आता तुम्ही या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, तर तुम्ही त्या L1ला तुम्ही एलिजिबल आहात. आता एलिजिबल आहे तर तुम्ही हे कंपनी म्हणेल, पण त्यांची जी विजा व्यवस्था आहे USCIS ते डिसाईड करते की बाबा खरंच की तुम्ही आहेत काय विजाचा, तुमचं ॲप्लिकेबल आहात का, तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही मॅनेजर आहेत, ठीक आहे, मग तुम्हाला ते L1 देतील. आणि पुन्हा सेम प्रोसेस, तर H1 तुमचा होईल. ओके, आता होतं काय, कंपनी तुम्हाला, चला एखादा कुठला मुलगा आहे कन्सल्टन्सी थ्रू काम केलं त्यांनी, किंवा कुठल्या मायक्रोसॉफ्टमध्ये जॉबला लागला, कंपनी मग काही तुझं ठीक वाळा, तुझं OPT संपली, मग OPT संपायच्या अगोदर तुम्हाला H1 विजावर तुम्हाला राहावं लागतं. व्हॅलिड स्टेटस आहे तो तुमचा, विजाचा स्टेटस आहे तुमचा तो. मग तुमचं काय, तुमचं MS संपतं, मग तुम्ही OPT एक 10 महिने तुम्ही करता, आणि ते OPT संपायच्या आतच तुम्ही H1 विजाला अप्लाय करता. L1 तसा कठीण आहे विजा, तो एक्झिक्युटिव्ह लोकांना वगैरे असतो, आणि जर कोणी करत असेल तर तुमचा L1 करतो, पटकन ग्रीन कार्ड मिळेल. आय बी लाईक रादर कॉशियस. ओके, कारण का
तो टिपिकल आणि आजकाल स्क्रुटिनी करतात ते लोक, ओके, म्हणजे केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. ओके. H1 काय असतो की तुम्हाला 3 वर्षाचा तुम्हाला H1 व्हिसा मिळतो. मग तुम्ही कंपनीत लागला, 3 वर्ष झाले, परत 3 वर्षांनी तुमचा H1 रिन्यू होतो. आता कॅच ह्याच्यामध्ये असा आहे की जेव्हा तुमचे H1 तुमचे 6 वर्ष संपतात, त्यानंतर काय होतं, तुम्हाला ग्रीन कार्ड तुम्हाला फाईल करावं लागतं 6 वर्षानंतर. मग तो H1 तुम्हाला जर कंटिन्यू करायचा असेल, तुम्हाला ग्रीन कार्ड फाईल लागतं. ग्रीन कार्ड फाईल नसेल तर 6 वर्षानंतर तुमच्या गाशागोंडाळ तुम्हाला परत इथे यावं लागेल. तर जर तुमचा कोणी H1 करत असेल कुठलीही कंपनी, तर त्यांना विचारा तुमचा ग्रीन कार्डचा काय प्लॅन आहे. कारण का प्रत्येक कंपनीचं एक स्टँडर्ड एक प्रोसेस असते. 5 वर्षानंतर आम्ही ग्रीन कार्ड सुरू करू. आता ग्रीन कार्ड म्हणजे काय, आता एक कंपनी आहे, माझी समजा तिकडे कंपनी असेल, मी तुम्हाला तिकडे बोलवलं H1 वरती, मग मी तुमचा 3 वर्ष झाले H1चे, परत पुढचे 3 वर्ष झाले, पण 3 वर्षाच्या अगोदरच मी काय 6 वर्ष H1चे संपायच्या अगोदरच मी काय सांगतो अमेरिकन गव्हर्नमेंटला, असे असे हे आमच्याकडं आहेत, हे IT एक्सपर्ट आहेत आमच्याकडे, आणि प्रॉपर मग ह्याच्यामध्ये असेल. आता तुम्हाला जॉब मिळाला, तुमचे H1चे तुमचे 6 वर्ष संपले, 6 वर्ष संपल्याच्या अगोदरच की तुम्हाला ग्रीन कार्ड फाईल करावं लागतं. ग्रीन कार्ड म्हणजे नक्की काय, ग्रीन कार्ड म्हणजे तिकडचं स्थायी सदस्यत्व, परमनंट रेसिडेंट ऑफ द USA. ओके, नागरिकत्व म्हणू शकतो. नाही, नागरिकत्व ग्रीन कार्डच्या नंतर मिळतं तुम्हाला. अच्छा. ग्रीन कार्ड ही मधली एक स्टेप असते त्याच्यानंतर सुद्धा, पण त्यालाच खूप वेळ लागतो. ग्रीन कार्ड मग काय करते ही कंपनी तुमची, हे दाखवते गव्हर्नमेंटला की बाबा हा आमच्याकडे इतके दिवस आहे आणि ह्याच्या टॅलेंटचा आम्हाला कोणी मिळत नाहीये, म्हणून आम्ही ह्याला इथं कायमच राहायचं, आम्ही ह्याला इथं परवाना द्या तुम्ही आम्हाला, म्हणजे आमच्याकडे कायमचा राहील आणि आमच्या बिझनेसला हा इथे, म्हणजे आमच्या बिझनेसला कायमस्वरूपी हेल्प करेल. अशा ह्याच्यावर ते फाईल केलं जातं. तर H1 नंतरची म्हणजे H1 जर तुम्ही संपायला येतो किंवा त्याच्यामध्ये ग्रीन कार्डची प्रोसेस सुरू होते, तुमचं पहिलं फाईल होतं लेबर म्हणजे काय की डिपार्टमेंट ऑफ लेबरला तुम्ही पहिलं ॲप्लिकेशन करता की, आणि त्याच्या अगोदर डिपार्टमेंट ऑफ लेबरच्या अगोदर पण एक स्टेप असते की तुमची ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे ते पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देतात की असा कोणी आहे का बाबा इकडेच अमेरिकन वगैरे कोणी, साधारणतः तरी काय असतं की मग लोक अप्लाय करतील त्याला, मग तो अमेरिकन सिटिझन तो येईल, पण तो फिट नसेल त्याला बहुधा, मग सांगतील बाबा की एवढा अनुभव एवढ्या वर्षाचा आमच्याकडे कोणी नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हायर करतोय. अच्छा, ओके, अच्छा. मग हे तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट जी असते किंवा की आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट दिली पेपरला, आम्हाला कोणी नागरिक मिळाला नाही, कुणी ग्रीन कार्ड मिळाला नाही, म्हणून आम्ही गणेश नाईक यांना आम्ही आता हायर करायचं आता आम्हाला, आणि ह्यांना हायर केल्यानंतर मग ते कागदपत्र हे डिपार्टमेंट ऑफ लेबरकडे घेऊन जातो. लेबर म्हणजे काय, तिकडच्या ते म्हणजे लेबरची संस्था आहे तिकडची, लेबर येऊन त्यांना सांगावं लागतं की बाबा इकडच्या आम्ही कुठल्या लेबरला आम्ही घात करत नाही आहोत, हा नवीनच ही जागा, ह्याचा कोणी मिळत नाही, मग आम्हाला ऍड करायचं याला. मग ते लेबर तुम्हाला अप्रूव्ह करतं, ठीक आहे तुम्ही ह्याला अप्रूव्ह करू शकता. आणि ज्या दिवशी तुमचं लेबर अप्रूव्ह होतं तुमचं, मग तुम्हाला लेबर होतं ही फर्स्ट स्टेज. आणि खूप महत्त्वाची गोष्ट परत सांगतो तुमच्या व्ह्युअर्स लोकांना सुद्धा, जे कोणी अमेरिका असेल त्यांना सुद्धा, अनेक लोक ही चूक करतात. लेबर अप्रूव्ह झाल्यानंतर दुसरी स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असती I-140. ती तुम्ही अप्रूव्ड लेबर घेता तुम्ही आणि तुम्ही परत फाईल करता USCIS कडे, हे आमचं अप्रूव्ड लेबर आहे. ओके. आणि हा आमचा 140चा फॉर्म भरता. ज्या दिवशी तुमचं त्याला ॲप्लिकेशन मिळतं ते लेबरचं ते, मग त्या दिवशी तुमच्या स्टॅम्प मारता, अच्छा की तुमचं हे जे लेबर अप्रूव्ड ज्या दिवसाचं आहे, मग तुमच्या 140वर लिहितात की ह्या दिवशी तुमचं लेबर अप्रूव्ह झालं होतं, ही तुमची प्रायोरिटी डेट, ज्या दिवशी तुमचं लेबर अप्रूव्ह होतं ना, त्या आणि 140 तुम्ही पाठवलं तर जर तुम्ही 140 भरला नाही तर तुमचं लेबर गेलं, अगेन युअर ऑन ग्राउंड झिरो, परत ॲडव्हर्टाइजमेंट करा, परत लेबर फाईल करा, तुमची डेट लॉक होत नाही. त्यामुळे ऑलवेज प्लीज मेक शुअर की तुमचं लेबर फाईल केला असेल, 140 फाईल झाल्याशिवाय त्या एम्प्लॉयरला सोडू नका. ओके. तर तुमचं 140 जेव्हा फाईल होतं तुमचं 140 फाईल झाल्यानंतर मग तुमची जी डेट, मग तो काय बघतो, अच्छा 140 फाईल करायचं का गणेश नाईकांचं, मग पाहतो तो की अच्छा की कधीवर जो लेबर अप्रूव्ह झालं होतं ह्या तारखेला, मग ती तारीख तुमची ती प्रायोरिटी डेट. आता इथून पुढे खरी माझी सुरू होती. मग तुमचं ग्रीन कार्ड तुमचं अप्रूव्ह तुमच्याकडे आहे, लेबर अप्रूव्ड आहे, तुमचं 140 अप्रूव्ह होतं तुमचा, आणि हे सगळे पैसे कंपनी भरते. ओके. तुम्ही हे पैसे भरू नका. जर त्यांना कळलं की तुम्ही हे पैसे भरले, त्यांना कळलं की मी हा स्वतः पैसे भरून अशा मार्गाने घुसतोय, तिची इल्लिगल, पुन्हा सांगतोय काही इल्लिगल करू नका. तिथे दुसऱ्या देशात जाऊन स्वतःच देशाचं नाव खराब करू नका. ओके. तर तुमचं आता ग्रीन कार्ड फाईल झालं, मग आता काय 3 वर्ष H1चे परत संपले, परत रिन्यू करा. H1 तिकडे रिन्यू होतो, परत ते स्टॅम्पिंगला तुम्हाला परत देशात यावं लागतं. आता बऱ्याच अडचणी आहेत, खूप लोक आहेत, त्यांच्याकडे लोड पण खूप आहे. त्या स्टॅम्पिंग म्हणजे काय, अप्रूव्ह झाला तुमचा H1, तुम्ही कागद घेतला,
व्हिसा कॉन्सुलेटला आला इथं, हे बाबा तिथं राहतो मी इतके वर्ष, दे मला परत अप्रुव्हल माझं. मग तो परत तो स्टिकर लावतो तुमच्या पासपोर्टवरती, परत विचारतो तुम्हाला तो किंवा की तुम्ही तिकडेच नोकरी करताय काय करताय, असं ते ग्रीन कार्डची प्रोसेस आहे. आणि असं करत करत एक दिवशी तुम्ही हयात असताना जर ग्रीन कार्ड आलं भारतीयांचं, ठीक आहे. काय तुम्हाला सांगतो आता, ह्याच्यामध्ये अमेरिकेची चूक नाही, ते त्यांच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे जात आहेत. होतं काय, ग्रीन कार्ड म्हणजे काय आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये ग्रीन कार्ड दिलेले आहेत अमेरिकेने. म्हणजे काय फॅमिली बेसवर, आता कोणी माझा भाऊ आहे, माझे आई वडील आहेत, मी त्यांचं ग्रीन कार्ड फाईल करू शकतो, त्याचा 28% आहे. एम्प्लॉयमेंट बेस्ड जी लोक आपले जॉब करून H1वर जातात तिकडे कंपनी थ्रू, ते एम्प्लॉयमेंट कॅटेगरीमध्ये येतात. तर त्या कॅटेगरीला मला वाटतं 7%, 7% त्याचं रिझर्वेशन म्हणजे त्याला ग्रीन कार्ड आहेत. म्हणजे किती, तुम्ही जर सगळा आराखडा तुम्ही मांडला, दरवर्षी अमेरिका 3,000 ग्रीन कार्ड देणार नोकरी करणाऱ्यांना. आता होतं का याच्यामध्ये, श्रीलंकेच्या लाईनमध्ये असतील 100 लोक, पाकिस्तानाच्या लाईनमध्ये असतील 500 लोक, भारताच्या लाईनमध्ये असतील 50,000 लोक. मग घ्या, मग तुमची लाईन मोठीच मोठी, तुमचा नंबर यायला वेळ लागणार, म्हणून मग ते ग्रीन कार्डला तुमचा वेळ लागतो. पण आता ह्याच्यामध्ये होतं पण काय, अनेक लोकांची पण काय होतं की तुम्ही H1वर तुम्ही असता. आता काही लोक म्हणतील की बाबा की मी जॉब चेंज करू का. आता माझा सल्ला तुम्ही क्लिअरली डोंट टेक इट डायरेक्टली. तिकडचे अटॉर्नीज म्हणजे वकील जे आहेत तिथे ऑनलाईन बऱ्याच तिकडे फर्म्स आहेत, तुम्ही सर्च करा त्याच्यामध्ये. कुठलाही तुम्हाला चेंज करायचा आहे, व्हिसा चेंज करायचा, हे रूल्स रोज चेंज होत असतात. ओके, रोज नाही म्हणजे ते इंटरमिडिएटली चेंज होत असतात. मी सांगेन मी उद्या चेंज पण झालेला असेल ते, वकिलाला विचार, $200 गेले, $200 गेले, इट्स ओके, तुमच्या तिकडे स्टेटसला धक्का लागला नाही पाहिजे. ओके, तर मग काय होतं की तुमच्या वकिलाला विचारून तुम्ही, कारण का अनेक लोकांचा काय असतो, तुमचा जो फाईल असतो तुमचा 140, तो काय असतो, प्रोग्रॅमर म्हणून फाईल केलेला असतो तो. म्हणजे जेव्हा तुमचं ग्रीन कार्ड मिळतं तेव्हा पण तुम्ही प्रोग्रॅमर तिकडे असला पाहिजेत. प्रोग्रॅमरसाठी बाबा ती जागा, तुम्ही तो आणि मधल्या 10 वर्ष तो डिरेक्टर झाला, मग संपला ना, परत रिसेट होतं ते. असं माझ्या काही मित्रांचं झालं, काही मित्रांचं असं झालं की त्यांनी 140 नाही भरला, त्यांची डेट गेली, परत कळलं त्या उशीर झाला. आणि रिसीट्स असतात, त्याचे रिसीट देतात तुम्हाला ते लोक. जर कोणीही तुम्हाला तुमच्या 140ची रिसीट किंवा कोणी देत नाही, याचा अर्थ इट इज नॉट जेन्युइन, दे शुड गिव्ह यू रिसीट. अनेकांचं असं झालेलं आहे, 140 आम्ही फाईल करू म्हटले, अमेरिकेमध्ये फाईल करू, त्यांनी त्यांना रिसीट ॲक्च्युअल कागद दिला नाही USCISचा. ओके, बी व्हेरी केअरफुल. दुसरी गोष्ट, कन्सल्टन्सीज खास करून जॉईन करताना MS नंतर काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या नीट वाचा. मला वाटतं की कॅलिफोर्नियामध्ये बॉन्डेड लेबर कुठं पण नाही आहे. मी तुला बांधील का नको 3 वर्ष तू माझा असा बॉन्डेड लेबर असतो, कॅलिफोर्नियामध्ये असा रूल नाही आहे. पण तरीसुद्धा वकिलाकडनं पुन्हा तुम्ही चेक करून घ्या की त्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत का, लिगल याच्यामध्ये फसू नका तुम्ही. आणि एक तुम्हाला गायडन्स नसतो, काही नसतो, बट जस्ट बी केअरफुल, जस्ट डबल चेक करा. चेंज तुमचं जर होणार असेल, तुमचं काय पोझिशन टायटल, तर परत तुमच्या ग्रीन कार्डला वेळ लागतो. आता तुम्ही मला म्हणाल हे काय अमेरिकेची चूक आहे, आम्हाला ग्रीन कार्ड द्या, त्यांची चूक नाही. हा त्यांच्या देशाचा कायदा आहे, ते त्यांच्या कायद्याप्रमाणे चाललेत. ओके, यू हॅव टू अबाइड बाय देअर लॉ. आणि तुम्हाला वेळ लागतो ना, मग कशाला मग थांबायचं, मग नाही 15 वर्ष लागतील अमेरिकेला, नका राहू, परत या तुम्ही. त्यांनी तुम्हाला आग्र्याचं निमंत्रण नाही दिलं की या थांबाच तुम्ही म्हणून इथे. तर हां, आता मग ह्याच्यावरती तोडगा काय ह्याच्यामध्ये, तर आता आय थिंक एक रिपब्लिकन तिकडे एक सेनेटर होते माईक ली नावाचे, तर त्यांनी ते काय म्हटले, मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक देशाला वेगळी वेगळी लाईन, तर ते काय म्हटले, असं करू नका, सगळ्या देशांना तुम्ही एकत्र करा आणि जो पहिला येईल त्याला तिकीट द्या. देशात सगळे जे कोटा आहेत ना, त्यामुळे तुम्ही एकच लाईन करा सगळ्यांची. ओके, पण त्याच्यामुळे काय होईल की जो भारतीय माणूस बसलेला आहे त्याला 10-12 वर्ष लागतील ओके ग्रीन कार्ड मिळायला. तोपर्यंत काय होतं, तो 10-12 वर्ष प्रोग्राममध्ये राहणार, तो करीतोच तो प्रमोशन नाही घेऊ शकणार, तो तर करिअरला धक्का वगैरे लागू शकतो ह्याच्यामुळे. काही लोकांना काय सम पीपल आर ओके विथ इट, पण काही लोकांना महत्वाकांक्षी असतात, असलंच पाहिजे, मग तिथं तो इश्यू होतो. तर असं म्हणून ते काय म्हटलं होतं की आपण सगळ्यांना एकत्र देऊ, पण ते पण त्या न्यायप्रमाणे जातात. तुम्ही रस्त्यावरती आरडाओरडा करून हे तुम्ही फेसबुकवर हे त्याला शिव्या घालण्यामध्ये काही अर्थ नाही. ओबामा आहेत, त्यांचं खूप छान एक भाषण होतं त्यांचं, असं कोणतरी ओरडायला लागला, तर ओबामा त्यांना म्हटले की तुम्ही असं ओरडण्यात काय अर्थ नाही आहे, आपलं लोकतंत्र आहे, या तुम्ही इथे, तुम्ही सिस्टममध्ये या, तुम्ही ह्याचा लॉ बनवा, तिकडच्या सेनेटर्स लोकांना तुम्ही भेटा, तुम्ही तुमची लॉबी लॉबी म्हणजे तुम्ही ॲज अ ग्रुप तुम्ही सांगा इतके लोक याच्यामध्ये पीडित आहेत, तर जेव्हा हे होईल आणि तेव्हा तो लॉ बनेल तेव्हाच हे काहीतरी होऊ शकतं. तोपर्यंत हे असंच राहणार आहे. आणि सुदैवानं म्हणा दुर्दैवानं काय म्हणा तुम्ही की इंडियन जेव्हा सगळी तिकडची कम्युनिटी एकत्र येऊन जेव्हा ह्याच्याबद्दल काहीतरी करतील, तिथे प्रेझेन्स देतील, तेव्हा ते काहीतरी होऊ शकतं. त्यांची काही चूक नाही आहे. पुन्हा सांगतो, लोक म्हणणार अच्छा H1 अवघड केला, हे अवघड केलं, बिलकुल नाही. ते लोक त्यांच्या कायद्याप्रमाणे जात आहेत. उद्या तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्या व्यक्तीला घेताय, तुम्ही तुमची सोसायटी, तुमच्या बिल्डिंगची,
तुम्ही विचार माणसाला घेताल का तुम्ही? नाही घेणार तुम्ही. तसं ते पाहते बाबा तुझं आधार कार्ड दाखव, रेशनिंग कार्ड दाखव, पॅन कार्ड दाखव, तसंच मागतात ते लोक. त्यांचे रूल आहेत, तुम्ही त्यांच्या रूलप्रमाणे जावा. तुम्ही तुमच्या रूलप्रमाणे जाणार असाल तर काही अडचण नाही. आणि आता आम्हाला हे केलं, आम्हाला ते केलं, आम्हाला हे कागद मागितला. अरे त्यांचा देश आहे, ऑब्विस आहे ते. त्यांचा देश आहे, त्यांची ऑथॉरिटी आहे. त्यांना देशाच्या हिताकरता, देशाच्या सिक्युरिटी करता जे मेजर्स घ्यायचे ते घेणं योग्य आहे, त्यांनी केलंच पाहिजे. आणि आपण जर खरं चांगले असू तर घाबरायची काय गोष्ट आहे? मग तुम्ही असाल चांगलं, तुमची गरज असेल तिकडे तुम्ही या, नसेल गरज तर नाही. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्या लाईनप्रमाणे जात आहेत, ते त्यांच्या कायद्याप्रमाणे जात आहेत. आणि आपण हे सर्वांनी ते फॉलो केलं पाहिजे. आता त्याचा राग करून त्यागा करून काही उपयोग नाही आहे. आता ते त्रास होत असेल तर कोणी सांगितले? त्रास झाला तर परत या तुम्ही तिकडे. काय आग्रहाचं निमंत्रण नाही कोणाला तिकडे. एआयचा सध्या परिस्थितीमध्ये किती धोका आहे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली ना एक खूप मजेचा भाग आहे. अमेरिका AI कधीच वापरते, कधीपासूनच ते एआयचा वापर करते. AI म्हणजे ॲक्च्युली इंडियन्स. ओके. अमेझिंग इंडियन्स मी म्हणेन त्यांना, की आपले इंडियाची एवढी विद्वत्ता आहे. म्हणजे इट्स द रिअल मशीन इंजिन बिहाइंड ऑल द IT इंडस्ट्री इन द वर्ल्ड. अँड आय एम सो प्राऊड ऑफ इट की आपल्या देशाचं आपलं नाव होतं एवढं सगळं चांगलं. तर एआयचं म्हणताल तुम्ही, तर AI एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक गाव होतं, त्या गावामध्ये बोटी बनवायचे लोक. झालं काय, नंतर त्या गावामध्ये नंतर बैलगाड्या आल्या. अरे मग बोटीचं माझं काय होणार? काही चतुर लोक होती, त्यांनी काय केलं, बोटीचं काम सोडून मग त्यांनी हळूहळू ते बैलगाडीचं काम शिकायला लागले. आता ज्यांना बोटीच बनवायच्या त्यांचे धंदे बुडले. पण ज्यांना बैलगाडी बघून त्यांना बैलगाडीची कामं जे शिकले त्यांना ते बैलगाडीची कामं मिळायला लागले. त्यांना नंतर काय झालं, त्या गावामध्ये कार आली. अरे बोमला म्हणे, आता काय आपल्या बैलगाडी, आपल्या टांगे, आता कोण बसणार? पण काही चतुर मंडळी होती. कारला काय काय लागतं बरं? कारला लागतं आपलं काय ते टायर रिपेअरिंगचं लागतं, इंजिन रिपेअरचं लागतं. काय केलं त्याचे आयडिया ते शिकले लोक काही मेकॅनिक म्हणून. तर त्यांचे धंदे राहिले ते बदल. ओके. स्टीव्ह जॉब्स म्हणतात की जगातलं ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ इज चेंज. ओके. सिमिलरली बदल हा नेचरचा नियम आहे. बदल होत राहणार, सगळ्या गोष्टी बदल होतात. आपण त्याला अडॅप्ट करत राहायला पाहिजे. क्रिकेटच्या विषयावर पुन्हा येऊ. चांगला बॅट्समन असतो तो काय करतो, बॅटिंगला जातो. तो ज्याला कळतं की बॅटिंगमध्ये फटाफट मारायला लागतो तो, पण जेव्हा कळतं की बॉल बाउन्स होतो, स्विंग होतो, तो काय करतो, थांबतो तो. ओके. बट ही अडॅप्ट्स हिमसेल्फ व्हेरी वेल टू सिच्युएशन्स. तर माझं म्हणणं आहे की अडॅप्ट करणं म्हणजे काय, AI सगळ्यांचे जॉब खाणार नाही, AI चालवणाऱ्यांचे जॉब येतील. तर शिका ते AI टूल वापरून तुम्ही कसं तुमच्या कामामध्ये वापरू शकता. आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी काय केलं की ओव्हर द वर्ल्ड आम्हाला खूप क्वेरी येतात, हे काय करायचं, ते काय करायचं, काय भरायचं, कुठला फॉर्म भरायचा, किंवा कसे त्यांना काय टेक्निकल इम्प्लिमेंटेशन करायचं असेल त्यांना. तर आम्ही काय केलं, आम्ही एक चॅटबॉट टाकलेला आहे, AI बॉट. तो त्यांना माझ्याच स्वरूपात त्यांच्याशी बोलतो, त्यांना गायडन्स सांगतो. आम्ही त्याला सगळं फीड केलं, त्याला मी नॉलेज. आणि ChatGPTला आम्ही त्याला कनेक्ट करून साधीशी गोष्ट म्हणजे हे पटकन केलं. आणि विदाऊट एनी टेक्निकल क्लिअर नॉलेज ऑफ लाईक ML अँड एनिथिंग. मशीन लर्निंग पण त्यात नाही आहे, सिम्पलचं AI बॉट टाकून त्यात केलेलं आहे. त्यामुळे असे जे आहेत, हे जे AI जे आहे हे सगळीकडे तुम्ही वापरू शकता. तर ही जे हे तुम्हाला कळलं पाहिजे चालवायचं कसं ते टूल, मी AI कसं वापरू शकतो. तर हे जर तुम्ही कळलं, हे तुम्हाला शिकलात, तर तुमच्या जॉबला धोका नाही. मला तर तुम्ही एकाच वाक्यात ते खूप सुंदर बोललात की हे तुम्ही संधी म्हणून जर तुम्ही घेतलं तर खरंच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. करेक्ट. तर मी पुन्हा तेच सांगेन की ॲडव्हर्सिटी आहे का ऑपॉर्च्युनिटी आहे हे तुम्ही बघायला शिका. बाबा ही अडचणी का नाही, ही माझ्यासाठी, मी परत म्हणेन की माझ्यासाठी ही आलेली चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ही AI इज अ बिगेस्ट ब्लेसिंग, इज अ बिगेस्ट गिफ्ट फॉर अस. थँक्यू सो मच फॉर दॅट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सध्या अमेरिकेत जे मंडळी शिकत आहेत किंवा जॉब आहेत, सेटल झालेले आहेत, तर इंडियन काही मुलं मुली त्यांनी अजूनही अमेरिकेमध्ये असलेल्या जॉब करणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं एक लाईफ पार्टनर म्हणून स्वप्न पाहणं अजूनही योग्य आहे का? अरे वा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी आत्ता विचारला मला. बरं, मी काय म्हणेन तुम्हाला की जर तिकडचा जर तुम्हाला स्थळ येत असेल अमेरिकेतलं कुठलं, मुलगा चांगला असेल ना किंवा मुलगी चांगली असेल तर नक्की करा. तो अमेरिकेत राहतो म्हणून तशी करू नका. आणि मला माहिती आहे की आजकाल लोकांना भीती जास्त आहे अमेरिकेतली सिच्युएशनची. कारण का तिकडं मला आठवतं की आमच्या कोणतरी एक ओळखीचे गेले, त्यांना विचारलं होतं मी, अमेरिकेत तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्ही कोणाला मिस करता? ते म्हणजे माझ्या कामावाली बाईला. म्हणजे त्यांचा इश्यू झालेला होता, कारण म्हणजे घरात काम करावं लागतं तिकडं तुम्हाला. तर तिकडचं जाणून घ्या तिकडची सत्य परिस्थिती काय आहे. पण म्हणतात ना, तुमचा जर लाईफ पार्टनर चांगला मिळत असेल ना तुम्हाला, अरे सगळं वर्थ आहे. त्यामुळे
जॉब ऑपॉर्च्युनिटीज करता तुम्ही जर म्हणत असाल तर त्याचं बघा की हां पण एखाद्याला जॉबची इच्छा असेल तिकडे जॉब करायची आणि तिकडे जाण्याचे मग मला पटकन तिकडे जॉब मिळेल का, माझ्या करिअरला काय धोका लागत असेल का, तर टेक द डिसिजन अकॉर्डिंगली ना. की किंवा असं असेल की त्याला तो H4EAD तुमचा फाईल करू शकतो तुमचा तो, ओके, पण त्याचं ग्रीन कार्ड फाईल झाल्यानंतर तो H4चं ग्रीन कार्ड फाईल करू शकतो किंवा तुमची वाईफ फाईल करतो, तुमची फियांसे फाईल करू शकेल तुमचा H4EAD वगैरे, पण त्याला वेट आहे. पण अगेन थोड्या रेल्वे ट्रेक बदलला की खडखडाट होणार रुळांचा. सिमिलरली अडीअडचण आहे, सगळं कॉम्प्रोमाइज आहे त्याच्यामध्ये, पण ॲज लॉंग ॲज तुमचा जर बेटर ऑफ चांगला असेल ना तर इट्स ऑल वर्थ इट. आणि काय नाही जमलं, काय नाही पडलं, वाटलं तिकडं वगैरे फारच अडचण आहे, या परत. गुड गुड गुड. पुढचा प्रश्न घेऊया की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या टेरिफ युद्ध बऱ्यापैकी जोरात चालू आहे. स्पेसिफिकली युद्ध म्हणावं का नाही मला माहित नाही, कारण अमेरिकेकडे टेरिफ वॉर मिडियन टर्म केले टेरिफ वॉर. तर ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट काही आपल्याला काही परिणाम जाणवला आहे का? मला तरी ॲज सच असा परिणाम असा आहे की जाणवला आहे की टेरिफ वॉर म्हणजे युरोपच आम्ही पाहतोय सगळीकडे की टेरिफचा की लोकांना ते कळावं लागेल की मार्जिन्स मग कशी असेल, प्रॉफिट मार्जिन कशी हिट होतील, की तुम्ही $10 आणणारं तुम्ही जे आणणार तुम्ही जर तुम्हाला ते $100 पडणार असेल तर माझा प्रॉफिट काय होईल, मग आमचा काय वर्थ आहे का, तर त्याचा बिझनेसला इम्पॅक्ट होतोय. ज्ञानी लोक त्याच्यामध्ये पाहतीलच, पण सर्वसामान्य तिकडे काय आहे त्याचा इश्यू आहे की $100 जे तुम्ही इम्पोर्ट करायचे, $100 जे $100 जे काय ते एक पोतं असेल गव्हाचं कसलं, ते आता $150 होईल. ते आता साधारणतः काय असतं, जो सेलर आहे तो काय त्याचं काम नाही करणार, कॉस्ट तो त्याचा प्रॉफिट कशाला सोडेल, इंडियाला फरक नाही पडत त्याचं, मग त्याचा कॉस्ट वाढवेल तो, पण ते तिकडच्या कन्झ्युमर आहे त्याच्या खिशात, म्हणजे ते आमच्याच खिशातनं जातील ते पैसे तिथे. ते थोडी महागाई थोडी मी वाढलेली पाहिलेलं आहे तिथे, इन्फ्लेशन आणि ह्या गोष्टी थोडा परिणाम त्याला होतो. पण ह्याचं काही चेंजेस होण्याचे पुढे चान्सेस वाटतात आपल्याला? आता आय थिंक ते देशांचे रिलेशन्स कसे असतात की तुला काय आणि मला विन विन सिच्युएशन जेव्हा होईल, जेव्हा अमेरिकेला विन होईल आणि इंडियाला विन विन दोघांना जेव्हा वाटेल तेव्हा ते काहीतरी करतील त्यांच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट टेरिफमध्ये असं पण आहे की जे आपलं IT एक्सपोर्ट खूप मोठा आहे आपल्या इंडियाचा, तर तिथं हा एखाद्या वेळी मार्जिनला फरक पडू शकतो की हा जो रिसोर्स जो आहे मला, आता आय डोंट नो की त्याचं टेरिफचं ह्या रिसोर्सिंगमध्ये त्याचा काय इफेक्ट आहे त्याचा, पण 100% काय ना काहीतरी असणारच. आता जेव्हा बिल करेल अमेरिकेला तर त्या इंडियाला ते जो कॉस्ट जास्त पडेल त्याला म्हणजे टेरिफच्या याच्यामध्ये, त्यामुळे इंडियाला आणणारा रिसोर्स अजून थोडा महाग होईल त्यांच्यासाठी. मग बहुधा ते मग लोकांना ते हायर करायला ते प्रयत्न करतील तिथे लोकांना. पण असं पण आहे की तिथे लोकल हायर करणारा जो आहे की तो तुम्हाला त्या दरात मिळेल का, त्या कंपन्यांना परवडेल का. आता जे राष्ट्रपती ट्रम्प आहे तर त्यांचा उद्देश चांगला आहे त्यांचा की लोकांना इथं जॉब मिळायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, पण जर त्या कंपनीला त्याच भावामध्ये जर टॅलेंट मिळत असेल तिथे तो तिकडचं घेईल ना तो, किंवा त्यांना त्या भावामध्ये ते टॅलेंट मिळत नाही म्हणून आपल्याकडनं लोक घेऊन जातात ते लोक, म्हणून असा तो हिशोब आहे टोटल तो. पण मला असं वाटतं की टेरिफचा हा इफेक्ट होईल, पण किंवा थोडंसं तिथे लोकल हायरिंग वगैरे सुद्धा थोडं व्हावं अशी इच्छा. त्यांच्या मागचा हेतू चांगला आहे त्यांचा सगळ्यांचा की टेरिफच्यामुळे की म्हणजे की थोडं प्रमोट व्हावं लोकल, किंवा आता उद्या इंडियाचा महाग पडतोय मग युक्रेनला स्वस्त पडेल का आपल्याला, मग तिकडचं IT मग मागवतील का, त्यामुळे थोडी एक कम्पिटेटिव्ह चॅलेंज कर, थोडंसं कॉम्पिटिशन झालं की थोडं प्राईस थोडी कमी होईल, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण तुमचा डायरेक्ट प्रश्न आहे की त्याचा इफेक्ट काय, थोडी महागाई थोडी वाढणार. अच्छा, एखादा एखादा प्रोडक्ट चहा जो आहे तुमचा चाय पे चर्चा थोड्या महाग होतील. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न घेऊया. आता आपण जनरली चर्चा होती माझ्या मित्रांमध्ये IT मध्ये जनरली जे माझे मित्र वगैरे आहेत की इंडियन मॅनेजमेंट अमेरिकन मॅनेजमेंट ह्यामध्ये काही डिफरन्स जाणवतो, तर हे कितपत खरं आहे, तुम्ही अनुभव घेतलाय का ह्याचा? हा खूप खूप स्मार्ट क्वेश्चन आहे हा, आणि खूप योग्य क्वेश्चन आहे हा. कारण कसं आहे ना की मी फॉर्च्युनेटली म्हणा अनफॉर्च्युनेटली म्हणा माझं एक शिक्षण माझं हायर एज्युकेशन US मध्ये झालं आणि तिकडेच मी नोकरीला लागलो, त्यामुळे म्हणतात ते प्रोफेशनल जे अपब्रिंगिंग आहे ते अमेरिकन आहे. मी अमेरिकन लोकांबरोबर काम केलं, पण नंतर इंडियाच्या पण काही कंपनीज तिथे मग आल्या, त्यांच्यावर त्यांचे मॅनेजमेंट पाहिले, तिथले लोक पण आले होते. मी काय सांगेन की एक मला जे जाणवलं, आय मे बी रॉंग, आय मे बी कम्प्लिटली रॉंग, ओके, डोंट कोट मी ऑन दिस थिंग, पण मी असं म्हणेल कुठेतरी ट्रस्टचा इश्यू आहे अमेरिकेमध्ये. ट्रस्ट हे बाय डिफॉल्ट आहे लोकांमध्ये. म्हणजे जर तिकडचा मॅनेजर जर त्याला म्हटलं की यार तू काम कर घरनं आज, तर त्या मॅनेजरला माहिती आहे की 8 म्हणजे तो 8ला तिकडे बसलेला असतो, ओके, आणि तो 8ला येईल तो, किंवा तो जर बाहेर जरी गेला असेल कुठेतरी
तर त्याला माहिती आहे अडचण असेल तो येईल तिथे कामावरती, पण कमिटमेंट आहे तिकडे, ती ट्रस्ट तिथं आहे. तर तर त्या मॅनेजरला ट्रस्ट आहे की तो हा काम करेल, तो टाईमवर. आणि त्या मुलगा जो आहे त्याला पण ट्रस्ट आहे की माझा मॅनेजर माझ्यावर ट्रस्ट करतोय, तोही माझं नुकसान करणार नाही. जर मॅनेजर मला म्हटला बा आपण प्रयत्न करू त्या प्रमोशनचा, तर तो ते करेल ते प्रयत्न. हे त्या मुलाला एक ट्रस्ट असतं. इंडियामध्ये कुठेतरी ते जर नसेल तर त्यावर काम करावं लोकांनी, म्हणजे काही ट्रस्ट बिल्ड करावा. म्हणजे तुम्ही जर 8 वाजता म्हणता तुम्ही 8 वाजता तिकडे बसलं पाहिजे. आता मॅनेजर रोज तिकडे तुमचा 8 वाजता येऊन बसतोय तिथे, याचा अर्थ कुठंतरी त्याला खात्री पाहिजे. आणि कुठलाही माणूस असतो, मग कुठल्या अशा म्हणजे विरुद्ध रीतीने कुठला मॅनेजर बोलत नसतो. तो जर म्हणत असतो ना तुम्ही कामावर, त्याची इच्छा असते यावं आणि कोणातरी कमिटमेंट दिलेलं असतं तुम्ही. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये कामवाली बाई आहे, तुम्ही तिला 100 रुपये दिला आणि ती 5 मिनटं जरी बसली काय मोबाईल बघते म्हणायला लागतं ना तुम्ही तिला. तर सिमिलरली तो तुम्ही तरी कंपनीमध्ये तरीच बरीच मुभा आहे तुम्हाला, तुम्ही इंटरनेटवर जाता, तुम्ही इंस्टाग्राम पाहता कंपनीवरती, तरी तो काही म्हणत नाही मॅनेजर तुम्हाला तू इथे. पण त्याची मिनिमम अपेक्षा काय की तुम्ही 8 तास या 8 तास काम करा, तुम्ही आज जावा. काही काही लोक काय म्हणतात की बघा आम्ही 8-8 तास बसून आम्ही काम करतो. अरे त्यात भाव काय खायचा? ते कर्तव्य तुमचं, ते तुमची एक्सपेक्टेशन आहे. 8 तासाच्या कामाला तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्याचे. तर जेव्हा हे तुमच्या मनामध्ये भिनेल ना की मी इथं आलेलो आहे, मला कंपनी मला पैसे देते मला हे काम करायचे, आणि ही माझी नैतिक जबाबदारी, माझी ट्रस्ट आहे माझे, हे ज्या दिवशी होईल ना तेव्हा आय थिंक ते सगळ्या गोष्टी ठीक होतील. आणि नुसतं मॅनेजमेंटच नाही, सगळीकडेच इंडियामध्ये जेव्हा तुम्ही ट्रस्ट जेव्हा डेव्हलप होईल ना की यू डिलिव्हर व्हॉट यू से, दॅट्स इट, त्या सगळीकडं सगळं ठीक होईल. बाबा आता ही मंडळी समजा अमेरिकेत गेली, MS झालंय, जॉब घेतलाय, ग्रीन कार्ड झाले किंवा नाही झाले, इन केस आता ते रहिवासी झाले तिथे काही काळपर्यंत, मग त्यांचं हे सोशल लाईफ कसं असतं? सोशल लाईफचं मी म्हणेन की अमेरिकेमध्ये काय आहे ना की जॉब चेंज होतात, तुमचा विजा होतो, ग्रीन कार्ड होतो, आणि तुम्हाला कन्सल्टिंगमध्ये तिकडे लोक येतात. त्यामुळं एकाच ठिकाणी राहिले, एकाच शहरात राहिले असं खूपच म्हणजे इतकं पॉसिबल नाही होत लोकांना. म्हणजे ग्रुप चेंज होत राहतात, लोक चेंज होत राहतात. काही आता मला आठवतं इंडियावरनं काही लोक आले होते, काही लोक इंडियाला परत निघून गेले प्रोजेक्ट संपले म्हणून. त्यामुळे असे कॉन्स्टंट असे फ्रेंडशिप्स तिकडे मिळणं थोडं कठीण आहे, वोलॅटाईल खूप आहे. काही म्हणजे चेंज जॉबमुळे वगैरे चेंज होतात लोक वगैरे. पण सोशल लाईफ तुम्ही जर म्हणताल तर तसं थोडंसं मी असं म्हणेल की तुम्हाला जर इथून तुम्हाला जर काही अडचण आली, ओके, इंडियात आज तो आहे, तो शेजार धर्म जो आहे तो इंडियात आजही आहे. तुमच्याकडे भारीतल्या गाड्या नसतील पण तुमच्याकडे शेजारचा माणूस तुम्हाला स्कूटर कसा पण घेऊन घेऊन जाईल दवाखान्यामध्ये वगैरे तुम्हाला तो. किंवा माझा भाऊही मला म्हणतो की स्ट्रेस काय तुला काय मला सेमच आहे आम्ही, पण तो मला म्हणतो की संध्याकाळी मी काहीतरी इथं येतो, मग आम्ही कोणातरी सत्यनारायणाच्या पूजेला जातो, तिकडे 4 मित्र भेटतात, त्यांची रडगाणी गातात, सगळे बायको पुढचे बैल आहेत असं म्हणतात. मग त्याला वाटतं की चला ठीक आहे, आपली काही एवढी काही सिच्युएशन वाईट नाही, विषयांतर होतं. तिथं अमेरिकेमध्ये थोडंसं ह्या गोष्टीला थोडं हे नाही आहे. म्हणजे मी काय म्हणतो एवढं तुमचं म्हणजे माइंड तुमचं हे रिलॅक्स व्हायला थोडंसं कठीण, कारण इतकं सोशल लाईफ नाही, इतकी लोकं नाहीत तिथे. पण तिथेही काही लोकांनी बरेच आपले ग्रुप बनवले तिथे, काही लोकांनी आपलं. आणि मी काय म्हणतो खूप गर्दीची तुम्हाला गरज नाही, 2-4 आपली टाळकी जमली तरी सुद्धा मोर दॅन इनफ आहे. नाही मग मलाही तसं वाटतं थोडंसं इंडियामध्ये पण ते बऱ्यापैकी कल्चर आलेलं आहे. म्हणजे गावाकडे राहिलेले पती पत्नी ज्यावेळेस इथे जॉबच्या निमित्ताने सेट होतात, मग त्यावेळेस त्यांना वाटतं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याजवळ यावं, तर कदाचित ते पण तेच भावना किंवा ते सोशल लाईफ त्यांचं डिस्कनेक्ट होतं जे त्यांचं गावाकडे असतं, आणि ते पुन्हा सिटीमध्ये येऊन एखाद्या फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणं त्यांना इथे पटत नाही. अगदी बरोबर, कदाचित ते आपण रिलेट करू शकतो. अगदी बरोबर, तेच आहेत. म्हणजे आता पूर्वीच्या काळी माझे वडील खेडेगावात आणून पुण्यात मुंबईत सेटल झाले, आणि आज अमेरिकेतनं जाणारा माणूस तिथं US मध्ये गेलाय, एकदम पॅटर्न तोच आहे, थोडं जरा फॉर्मॅट चेंज झालं आहे थोडासा, पण इश्यू तोच आहे. काही लोकांना सगळ्यात मोठी म्हणजे आय थिंक द पेन जो आहे तिथे लोकांचा मनात असतो तो म्हणजे की आपले नातलग आपण येतो भेटणं वगैरे, ते इतकं क्वचित होत नाही. आणि शेवटी किती म्हणा आपले कझिन्स वगैरे असं इथं आपले जे ओरिजिनल फ्रेंड जे दोज हू नो यू रिअली, त्याची मजा वेगळी असते. आणि आई वडिलांची काळजी वाटते लोकांना तिथे राहून की रात्री मध्यरात्री वाजणारा फोन सगळ्यात भीतीदायक असतो. त्यामुळे आई वडिलांची एक सेटलमेंट करता थोडंसं मुलांना वाटतं. पण आता इतकं पण काही मुश्किल नाही आहे, फ्लाईट्स आहेत, येऊ जाऊ शकता तुम्ही, इथे पण लोक काळजी घेणारे आहेत. पण येस तुम्ही म्हणता तसं की ग्रीन कार्डच्या या टाईममुळे या वेटमुळे येता येत नाही, काही येत नाही, त्यामुळे ती अडचण ती खरी आहे. त्यामुळे परत एकदा निर्णय नीट घ्या तुम्ही की ह्या गोष्टी अमेरिकेत आहेत, हे चॅलेंजेस आहेत, तर ते पत्करायचे आहेत का? उगाच तुम्ही ते TV बघून ते व्हिडिओ बघून तुम्ही लगेच ते लिंक्डइन दुसऱ्याचे फोटो बघून जाऊ नका डायरेक्टली तिकडे. आणि पुन्हा सांगेन मी तुम्हाला की तुमची कुवत काय, आपली किती कॅपॅसिटी आहे टू शेल द मनी, ते बघून तुम्ही MS करायला या.
शेवटचे 2 प्रश्न घेतो की भारत आणि अमेरिका यामध्ये तुम्हाला असा स्पेसिफिक असा ठळक असा कुठला डिफरन्स तुम्हाला जाणवतो का? मी म्हणेल अमेरिकेमध्ये गर्दी तितकी नाही जितकी आता पुणे मुंबईत जाणवते तितकी गर्दी. हवामान आय थिंक पोल्युशनची इथं खूपच प्रॉब्लेम म्हणजे याचा आहे इथे. पण मी एकही पाहतो की इंडियात डेव्हलपमेंट पण खूप झालेली आहे. ओके, पण एखाद्या बाहेरच्या येणाऱ्या माणसातून गर्दी जाणवते, इथल्या राहणाऱ्या माणसाला ती सवय झालेली असते. पण आय थिंक जेव्हा भारतामध्ये जेव्हा महात्मा गांधींचं टोलस्टॉय फार्मचं उदाहरण जर घेतलं आपण, तर त्यांनी काय केलं की एक छोटंसं ते गाव घेऊन त्यांनी पूर्ण ते डेव्हलप केलं, आत्मनिर्भर त्यांनी बनवलं. जेव्हा छोटी छोटी गावं, जेव्हा जे स्टेट्स जे आहेत, जेव्हा तिकडच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतील, मग ते लोक कशाला विचार त्यांचा गाव, त्यांचा देश, त्यांचा ते सिटी वगैरे सोडून या इथे आपल्याकडे जमतील ते. तर ही गर्दी एक मला जाणवते इंडियामध्ये. आणि एक चांगल्या नोटवर मला असं वाटतं की पूर्वीसारखं असं नाही राहिलेलं इथे की बाबा की डॉक्टर इंजिनियर बनला तरच असं काहीतरी स्कोप आहे. इथे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत इंडियामध्ये, मला ते जाणवतंय. तर डिजिटल पेमेंट्स हे जबरदस्त आहे, असं कुठल्या जगात नाही. UPI पेमेंट वगैरे म्हणजे भाजीवाली बाई ते डोक्यावरनं ती टोपली घेऊन ती पेपर तुमचं पेमेंट घेते एका छोट्याशा स्कॅनवरती Correct, व्हॉट्सअपवरती correct. मेसेज पाठवून पण आपल्याकडे मेट्रोचं तिकीट. हे मला खूप जाणवतं. दुसरी गोष्ट की ऑनलाईनच्या मध्ये ऑनलाईन तुम्हाला काय पटकन पाहिजे लगेच इंडियामध्ये खूप फास्ट Easy येते. आहे, हां, fast आहे. इझी आहे आणि चीप आहे. अमेरिकेमध्ये तेवढं तुमचं मोबाईल म्हणा त्या सेवा तितक्या म्हणजे तितकं कन्व्हिनियंट नाही जितकं इंडियामध्ये कन्व्हिनियंट आहे ते. म्हणजे बाकीचे जे ॲप जे आहेत की तुम्हाला सामान इकडून तिकडून घ्यायचं जायचं वगैरे किंवा ॲप्स वगैरे, ते मला इथे वाटतं. आणि फक्त मला एक असं वाटतं की मी अमेरिकेचं तुम्हाला एक सांगेन की अमेरिकेतले लोक खूप हार्डवर्किंग लोक आहेत. अमेरिकेमधले लोक वेलकमिंग आहेत. अमेरिकेतले लोक दुसऱ्या कल्चर्सला ॲक्सेप्टिंग आहेत. ओके, आपल्याकडे साधारणतः कसं असते की कुठल्या दुसऱ्या प्रांतातला कुठला इथे आला तर नॉर्मली लोकांना जरा भीती वाटते. म्हणजे त्याला इतकं म्हणजे म्हणावं तसं कुठल्याही म्हणजे जगात कुठेही जितकं वेलकम अमेरिकामध्ये आहे, जितकं तुम्हाला आपलंसं करून घेणार आहे, तितकं जगामध्ये इतकं मला जाणवलं नाही कुठं जितकं अमेरिकेमध्ये अजूनही आहे. वाव. ओके आहे, पण अगेन मी तेच व्हॅल्यू ॲड. तुम्ही तिथं जाऊन तुम्ही चांगलं काहीतरी अगदी करा, obvious. शांतपणे राहा तुम्ही. म्हणजे तुम्ही त्याच्या शांतपणे म्हणजे तिथं जा, तुम्ही तिथे व्हॅल्यू ॲड करता समाजामध्ये, यू आर ऑलवेज वेलकम. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आजच्या इथल्या ज्या पिढीमध्ये मी याचा आपण बघतो इंडियामध्ये लोक की डोंट टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. म्हणजे मी डायलअपपासून मी ब्रॉडबँडपर्यंत प्रवास बघितला अमेरिकेमधला. ओके, आता जितकं सोपं आहे की बटन दाबलं समोरचा माणूस दिसतो. तो डोंट टेक दिस फॉर ग्रँटेड. एका गावामध्ये एक जत्रेमध्ये एक मुलगा आला होता आपल्या त्या दगडूशेठला, आणि तो मी पाहिलं की तो त्याच्या वडिलांना म्हणत होता, बाबा दिसतोय का तुम्हाला, गणपती दिसतोय तुम्हाला का नाही दिसत ते. पण तो मुलगा विसरला, अरे बाबा तू त्या वडिलांच्या खांद्यावर उभा आहेस म्हणून तुला ते नीट दिसतंय. ओके, तर वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर ऑल दीज थिंग्स दॅट आर हॅपनिंग. डोंट लूज द होप. ओके, आता आपल्याकडे कसं आहे की आता बेकार आहे असं आहे असं नाही, पण अरे फ्लायओव्हर बनत आहेत, प्रयत्न चालू आहेत, सगळ्या दिशेनं प्रयत्न चालू आहेत. आणि ही भावना नाही पाहिजे किंवा की हे गव्हर्नमेंटचं आहे, ह्याचं त्याचं आहे, त्यांच्याकडे आहे, पण तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकू शकता आजकाल तुम्ही ह्या गोष्टी करायला ते करायला. आणि हा देश जो आहे, ही बस आहे, ही माझी बस आहे, हे शहर माझं, जेव्हा हे माझं तुम्हाला होईल ना किंवा आपलं हे जेव्हा ही भावना होईल ना, तेव्हा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण का अमेरिकेमध्ये मला आठवतं अगदी सुरुवातीला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी एक आईस्क्रीम त्याचा रॅपर खाली पडला आणि ते उडत उडत जात होतं हवेनी. तर माझ्या मागणं एक माणूस पळाला, त्याने ते रॅपर उचललं आणि ते त्या कचऱ्यापेटीत टाकलं. मी म्हटलं अरे मी त्याला मला कळलं त्याला काय बोलावं, त्याला म्हटलं सॉरी म्हटलं त्याला. नो म्हटलं इट्स ओके. मला म्हटलं आवर नेबरहुड शुड लुक क्लीन. मग तिथं प्रत्येक ठिकाणी पोलीस नसतो, पण स्वतःहूनच तिथं मुलं शाळेमध्ये शिकतात मी कचरापेटीत टाका. दुसरी गोष्ट काय की एका रांगेमध्ये उभं राहायचं, एक माणूस उभा राहिला ना तिकडे की दुसरा बरोबर त्याच्या मागे येऊन रांगेमध्ये उभा राहतो. मला आठवतं पहिल्यांदा मी जेव्हा येत होतो इंडियाला तेव्हा एक फ्लाईट चेंज केलं एका ठिकाणी, आणि तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं अरे मुंबईचं फ्लाईट आहे, सगळे लोक असे एकत्र एका ह्याच्यात उभे राहिले, लाईन तिकडं नव्हतं. तेव्हाच मला कळलं इंडिया आलं. तर ह्या बेसिक गोष्टी तर आपण सुरू केलं. महात्मा गांधी म्हणतात बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. ओके, की हे जेव्हा चेंज करताल मग दुनिया ऑटोमॅटिक, दुनियाचा नका चेंज करू ना, तुम्ही बदला तुम्हाला स्वतःला. आणि लास्टली म्हणजे नॉट टू बी मोर फिलॉसॉफिकल, पण बाबासाहेबांचं हे खूप छान वाक्य आहे, कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी युअर अल्टिमेट एम. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमची आत्मोन्नती कराल तुम्ही, म्हणजे काय की मी असा आहे, मी थोडा आळशी आहे,
पण मी थोडा कमी आळशी कसा बनेल हे जेव्हा तुम्हाला जर बोध होईल आणि जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनात तुम्ही जेव्हा वाटचाल करायला लागाल तेव्हा तुम्ही तुमचा देश, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची दुनिया ही सगळी चांगली डेव्हलप होईल. आणि इनोव्हेशन इज द की. म्हणजे बाकी सगळेच फॉलो करतात, नुसतं अमेरिकनाइज करण्यात काय अर्थ नाही आहे, पण जेव्हा इनोव्हेशन होईल इंडियामध्ये तेव्हा देश खूप काहीतरी चांगलं करू शकतो. इनोव्हेशन इज द की. तर त्यामुळे जेव्हा इनोव्हेशन आपल्याकडे चांगलं होत राहतील आणि होतंय ते, मी हे नाही म्हणते की लगेच चेंज नाही होणार 15 वर्षामध्ये. आपल्याला तर स्वतंत्रता मिळून आत्ताशी 60, 70, 75 वर्ष झालेले आहेत, पण जेव्हा अजून काही टाईम जाईल आणि त्या पथावर आपण आहोत, पण जेव्हा इनोव्हेशन होत राहील ना आपल्याकडं तेव्हा चांगला चेंज होत राहील. आणि इनोव्हेशन चंद्रयान होईल, हे होईल, ते होईल, ते सोडा, स्वतःला इनोव्हेट करा. कल्टिवेशन ऑफ माइंड जेव्हा तुम्ही कल्टिवेट करताल, तुमचं स्वतःला तुम्ही इनोव्हेट करताल की मला सकाळी उठायला मला उशीर होतो, मग का उशीर होतो, मग तुम्ही काहीतरी जोरात असा गजर वाजेल असं काहीतरी इनोव्हेशन करताल, किंवा डोक्यात टपली मारणार असं तुम्ही काहीतरी अलार्म तुम्ही शोधला, असं ते इनोव्हेट केलं तुम्ही स्वतःला उन्नती करण्याकरता. हेच बेसिक जेव्हा चेंज होईल ना तेव्हा सगळं काही चेंज होईल. दिस वर्ल्ड विल बी द ग्रेट प्लेस. अँड आय थिंक इंडिया इज नाव ऑन द वर्च. इंडिया इज गोइंग टू डायरेक्ट दॅट टू द एंटायर वर्ल्ड. जसं आपण दुनियाला तुम्ही योगा आपण दिला, आयुर्वेद आहे, तसे ह्या पण गोष्टीमध्ये काहीतरी इनोव्हेट करेल इंडिया चांगलं आणि दुनियाला ती भेट देईल. जसं आपण कोविड वॅक्सिन्स आपल्या जगभराला आपण अनेक देशांना आपण फ्रीमध्ये दिले. तर ही जी आहे वसुधैव कुटुंबकम, हे जे इंडियाचं जे ब्रीद वाक्य सगळे आपण जर मनामध्ये, इथंच नाही अमेरिकेत कुठे राहणार आहे, जेव्हा ही गोष्ट जरा लोक मनाशी बोध घेऊन पुढे जातील तेव्हा आय थिंक दिस वर्ल्ड विल बी द ग्रेट प्लेस. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर माहिती आम्हाला दिली. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी काढलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एवढं मोठं महान कार्य केले, मी तर म्हणेल गायडन्स दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नाही, महान कार्य वगैरे काही नाही. हे आपलं म्हणजे हे तुम्ही जर चालवलेला हा जो यज्ञ आहे की एक्सपिरियन्स वाटण्याचा लोकांना, पुन्हा प्रत्येक काही कुणी काही म्हणजे ग्रेट माणसाच्याच म्हणजे एकदम नाही पाहिजे ब्लॉगवरती, पण एक सर्वसामान्याच्या आयुष्यात काय करायचं, आसामी त्यामध्ये पुलं काय म्हणतात, ही माझी सर्वसामान्यांची कथा आहे ती. तशी ही तुम्ही सर्वसामान्यांची कथा सर्वसामान्यांकरता तुम्ही आणताय, हा तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्याकरता मी माझे आपले दोन शब्द मी ह्याला जर देऊन एक छोटासा मी याला हातभार लावलाच, ह्याच्याकरता मला खूप आनंद होतो. थँक्यू मला बोलवल्याबद्दल इथे. तुमचे पुन्हा पुन्हा आभार मानतो मी. आणि हा जो चॅनलच्याद्वारे तुम्ही हा जो यज्ञ जो चालवला आहे जनकल्याणाचा, की ह्या यज्ञामध्ये मी माझे आपले 2 शब्द मी दिले, छोटेसे माझ्यातर्फे मी छोटेसे काहीतरी एक एफर्ट माझा मी कॉन्ट्रीब्यूट केला, ह्याचा मला फार आनंद आहे. आणि तुमचा चॅनल खूप मोठा व्हावं आणि हे चॅनल पाहून लोक ह्यातलं काहीतरी शिकून लोक खूप मोठे व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच.